नमस्कार. आज 13 जून 2020 संस्थेचा 125 वर्षाचा स्थापना दिवस आपण उद्या साजरा करणार आहोत. या दिवसाचा अगोदर एक कार्यक्रम ठेवावा आणि पूर्वसंध्येला एक छोटा कार्यक्रम आपण सर्वांना व्हॉट्सॲपद्वारे किंवा ईमेलद्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला. त्याच पद्धतीने आजचा हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आज मार्गदर्शन आहे डॉक्टर धनंजयराव केळकर. आज सर आपले संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. यांच्या व्याख्यानानंतर आपल्याला अनेक गोष्टींच्या ज्या प्रश्न आपल्या मनात आहेत, कारण अनेक दिवसांपासून या करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4 आपण काउंटिंग करत चाललोय. आता अनलॉक 1, अनलॉक 2, अनलॉक 3 असं सुरू होणार आहेत. या अनलॉक वेळेला जास्त काळजी घ्यावी लागते हे नक्की आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून खूप प्रश्न पण समोर आहेत की या सर्व गोष्टींचा कसं आपण समोर जावं. खास करून आपली संस्था एक शैक्षणिक संस्था आहे. शाळा कॉलेजेस आहेत. ह्या शाळा कॉलेजेस उघडत असताना मग त्या काय काळजी घ्यावी, आपल्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, घरात कशी पद्धती काळजी, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि हा संभ्रम पूर्ण दूर करण्याच्या दृष्टीने हा एक व्याख्यान सरांना विनंती केली होती. सरांनी मान्य केलं. तर आता डायसवर आहेत डॉक्टर धनंजय केळकर आजचे व्याख्याता, स्मिताताई घायसास संस्थेचे अध्यक्षा, तसेच कार्याध्यक्ष राजनजी गोरे, उपकार्याध्यक्ष प्रोफेसर एन डी पाटील सर, तसेच डॉक्टरांबरोबर आलेले डॉक्टर भट दीनानाथ हॉस्पिटलचेच आहेत. असे आणि आपले सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी जे ऑनलाईन यूट्यूबद्वारे उपस्थित आहे. आता मला जे हिट्स दिसत आहेत, बऱ्यापैकी हिट्स आत्ता आलेले आहेत आणि अनेक लोक आता ऑनलाईन आजचा कार्यक्रम पाहतायत आणि लेक्चर ऐकणार आहात. आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा स्वागत करतो. ह्या कार्यक्रमाच्या या व्याख्यानाच्या सुरुवातीला ह्याचा प्रस्तावना सादर करायला गोरे सरांना मी विनंती करतो. गोरे सरांच्या प्रस्तावना झाल्यानंतर आभार प्रदर्शन एन डी पाटील सर करतील, कारण नेहमीप्रमाणे आपण आभार प्रदर्शन झाल्यानंतरच व्याख्यान सुरुवात करतो, जेणेकरून आपण इथून हा लेक्चर पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनात त्या गोष्टी तसेच ताजे राहावे आणि जास्त दिवस आपला त्याचे इफेक्टिव्ह राहील. तर मी गोरे सरांना विनंती करतो आपण स्वतः. नमस्कार. मंचावरील संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई, माझे सहकारी एन डी पाटील सर, डॉक्टर भट सर, शास्त्री सर आणि आजचे प्रमुख व्याख्याते आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर धनंजयजी केळकर सर आणि आपणा सर्वांचं या व्हर्च्युअल व्याख्यानात मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वंदनीय अण्णांनी 124 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. गरीब गरजू समाजातल्या उपेक्षित अशा मुलींना, बालविधवांना शिक्षण देणं हे अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम अण्णांनी सुरू केलं. आणि उद्या या घटनेला म्हणजे आपण उद्या 125व्या वर्षात पदार्पण करत आहोत 14 जून, आणि ह्या निमित्त पूर्वसंध्येला एक कार्यक्रम करायचा असं आमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून होतं आणि ते आपल्या केळकर सरांनी आपण विनंती केली आणि केळकर सरांनी ह्या विषयावरती आपण बोलूयात असं ठरलं आणि म्हणून हा आजचा व्हर्च्युअल कार्यक्रम आपण करत आहोत. खरं तर शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सुरुवात आपल्या संस्थेतल्या सर्व कर्मचारी स्वयंसेवकांबरोबर, विद्यार्थिनींबरोबर खूप मोठ्या प्रमाणात करायचं असं मॅनेजमेंटचं मत होतं, ठरलं होतं आणि बऱ्यापैकी त्याचं प्लॅनिंग पण आमच्याकडनं पूर्ण झालं होतं की 14 जून रोजी काय करायचं, पुढच्या आठवड्यात काय करायचं, पुढच्या महिन्यात काय करायचं, म्हणजे जवळजवळ वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग
आपण जसं गेले 4-5 वर्ष प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करत आलोत, तसं वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग आमचं मॅनेजमेंट लेवलला पूर्ण झालं होतं. पण दुर्दैवानं आपण सगळेच म्हणजे जगात या करोना कोविड-19 यांनी खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण केली आहे. जगच थांबलं आहे असं म्हणायला हरकत नाही. वातावरण देखील सर्वदूर भीतीदायक आहेत. आपण एकमेकांना कधीच असं मास्क घालून बसलो आहे, एकमेकांशी एवढं लांब बसलो आहे असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. पण आता ही पण वेळ आली आहे आणि ही पण वेळ छान चांगल्या पद्धतीने आपण निभावून नेऊ आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ही संस्था आपण चालवू याची आपल्याला खात्री आहे. ह्या जागतिक अस्वस्थतेच्या काळामध्ये देखील आपल्या संस्थेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीबरोबर खांद्याला खांदा लावून प्रचंड मोठं काम केलं आणि ते सर्व काम आपले शिक्षक स्वयंसेवक जे आहेत, शिक्षक कर्मचारी स्वयंसेवक, त्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत, त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आपण ज्या पद्धतीने पोचलो हे खरंच अभिनंदनीय आहे. हे खरंच खूप मोठं काम ह्या 2-3 महिन्यामध्ये आपल्या सर्व संस्थेच्या कर्मचाऱ्या स्वयंसेवकांकडनं घडलं. जनकल्याण समितीने जो वज्र निर्धार हा उपक्रम प्लान केला आपण तो पूर्णपणे आपल्या संस्थांमध्ये, पुण्यातल्या 4 मोठ्या संस्था आणि इतर छोट्या छोट्या अनेक संस्था ह्याला जॉईन झाल्या. त्याच्यामध्ये मास्क वापरणं इतकंच नव्हे तर मास्क प्रत्येक विद्यार्थिनींनी तयार करणं घरी, याची एक व्हिडिओ आपण त्यांना दिली आणि त्या प्रत्येक विद्यार्थिनींनी घरी आपल्या आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी, मला सांगायला खरं खूप आनंद होतोय की पुणे महानगरातल्या सर्व ज्या संस्था आहेत त्याच्यापेक्षा सर्वात जास्त मास्क आपल्या मुलींनी, जवळजवळ 1,00,000 ते 1,25,00,000 मास्क आपल्या मुलींनी बनवले आणि वापरले. याच्यामध्ये मग आपण फिजिकल डिस्टन्सिंग कसं ठेवायचं, योगासनं प्राणायाम करा, नंतर आयुर्वेदिक काढा घ्या, होमिओपॅथीच्या गोळ्यामध्ये निघाल्या होत्या त्या घ्या, असे वेगवेगळे विषय आपण त्या कुटुंबियांशी बोलत गेलो आणि कुटुंबियांशी जोडत गेलो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभव आला. आपल्या विद्यार्थिनींनी पण आपल्या शिक्षकांनी जे सांगितलं ते अतिशय तंतोतंत पाळलं. काही पालकांचे आपल्याकडे मेसेजेस आलेले आहेत. त्यांनी असं म्हणलंय की तुम्ही एखाद्या पालकाच्या पुढे जाऊन संस्था जी तुमच्या विद्यार्थिनींची काळजी घेते ते खरंच आम्हाला खूप आवडलंय आणि आपल्या संस्थेबद्दल खूप चांगले बोल या निमित्तानं पालकांनी काढलेले आहेत. ह्याचं योग्य मॉनिटरिंग पण आपण करत गेलो, कारण बऱ्याच वेळा काय होतं, एखादा उपक्रम आपण ठरवतो, सांगितला जातो, पण प्रत्यक्ष काय होतं ह्याच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे ह्याचं मॉनिटरिंग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि ते आपल्या विद्यार्थिनींनी पण आपल्याला चांगलं तयारी केली, त्यांना आपल्याला सपोर्ट केला. आणि ह्याच सगळ्याची पुढची पायरी म्हणून आज आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध सर्जन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर धनंजय केळकर सर आपल्याला कोरोना विषाणू कोविड-19 याच्याबद्दल माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यावी इथून पुढे अनलॉक 1 अनलॉक 2 जेव्हा चालू होईल, हे सगळं सर आपल्याला अगदी सविस्तर विवेचन करणार आहेत. या प्रसंगी पुन्हा एकदा मी सर्व आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपले विद्यार्थिनी, पालक आणि सर्व आपले जे हितचिंतक आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला प्रचंड सगळ्यांनी मदत केलेली आहे, सपोर्ट केलेला आहे आणि पुढील सगळ्यांच्या ह्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. आता छोटासाच कार्यक्रम असल्यामुळे परिचयाचं पण काम माझ्याकडे आहे, त्यामुळे मी डॉक्टर केळकर सरांचा परिचय अगदी थोडक्यात, कारण परिचय खूप मोठा आहे, खूप थोडक्यात करून द्या असं मला सांगण्यात आलं, पण तरी पण थोडासा सांगावं असं मला वाटतंय. सर आपले ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी, त्याच्यानंतर पुढे MBBS प्रख्यात कॅन्सर सर्जन आणि त्यांना मानद FRCS ही पदवी देखील मिळालेली आहे. रुग्णसेवेचा वसा घेऊन त्यांनी पहिली 15 वर्ष संजीवन हॉस्पिटल अतिशय उत्कृष्टरित्या उभं केलं, खूप चांगल्या पद्धतीने ते चालवलं आणि त्याची समाज मानसात खूप मोठी एक प्रतिमा निर्माण करून दिली.
त्याच्यानंतर गेले 19 वर्ष सर मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. त्याच्या अगदी सुरुवातीपासून सरांकडे त्या हॉस्पिटलची जबाबदारी आहे. मी एका अर्थाने हे जे एवढं मोठा प्रकल्प आपण बघतोय त्याचं उभारणीचं संपूर्ण श्रेय हे खरं म्हणजे धनंजय केळकर सरांना आहे. सध्याच्या या कठीण काळामध्ये त्यांनी आपल्या रुग्णालयात, आता सगळ्यांना माहिती आहे की 2 बिल्डिंग आहेत, पुढची जुनी इमारत आणि मागे एक नवीन इमारत आपण मंगेशकर हॉस्पिटलची झाली आहे. पण सगळ्यात पहिले जे काही 2-3 रुग्णालय चालवणारी मंडळी होती ज्यांनी सरकारला ह्याच्यामध्ये इमिजिएट मदत केली आणि आमचं एक पुढची इमारत पूर्णपणे करोना रुग्णांसाठी आम्ही देतो आणि आमचं जे काही कामकाज आहे रेग्युलर ते मागच्या इमारतीमध्ये चालवतो असं सांगणारे आपले सर हे पहिल्या काही व्यक्तींमध्ये आहेत. आणि फक्त करोनाचे रुग्ण हे करता मागचे पण रुटीन रुग्ण जे नेहमीचे ज्यांचे आजार असतात, त्यांचे ऑपरेशन्स असतात, ती पण मागच्या इमारतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, आत्ताच लिफ्टमधनं येताना सरांनी आम्हाला सांगितलं की मागच्या इमारतीमध्ये पण जवळजवळ अनेक ऑपरेशन्स चालू आहेत, वेगवेगळे काम चालू आहे आणि त्यांना कुठेही असं वाटत नाही की करोनाचं एकंदर आहे. ते अतिशय चांगल्या पद्धतीने मागची इमारत पण ठेवलेली आहे आणि इतर रुग्णांची हे करतात. त्यांचं पर्सनल सांगण्यासारखं म्हणजे त्यांना बर्ड फोटोग्राफीमध्ये प्रचंड आवड आहे आणि निसर्गाच्या जवळ राहणं, निसर्ग चित्रण करणं हे खरं म्हणजे त्यांचं एक खूप मोठी आवड आहे. ट्रेकिंग मात्र सर आपले भरपूर करतात आणि अवघड ट्रेकिंग पण सर करत असतात आणि त्याच्यामध्ये व्यायामाची आवड मनापासून असणं म्हणजे काय हे खरं म्हणजे सरांकडे बघून आपल्याला सगळ्यांनाच कळेल. त्यांना खोटेपणा, दांभिकपणा आणि वरवर दिखाऊपणा जो असतो ना त्याची खरं म्हणजे मनापासून चीड आहे. कदाचित माझं हे बोलणं देखील त्यांना आवडणार नाही, पण हे सांगणं आजच्या परिस्थितीत मला खरं म्हणजे खूप महत्त्वाचं वाटतं म्हणून हे पण मी बोललो. मी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई घैसास यांना विनंती करतो की आपल्या धनंजय केळकर सरांचं स्वागत आणि सत्कार करा. धनंजय केळकर सरांबरोबर त्यांचे अगदी ज्येष्ठ आणि अगदी विश्वासू सहकारी डॉक्टर माधव भट हे स्वतः नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. MES मध्ये सरांबरोबर मला काम करायची, भट सरांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. कशा पद्धतीने सर काम करतात हे मी अगदी जवळून बघितलं आहे. आज सुदैवाने ते आपल्यामध्ये आहेत. मी ND पाटील सरांना विनंती करतो की भट सरांचं पण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पण आहे सरांकडे. हे याच्याबरोबर मी परिचय आणि प्रास्ताविक संपवतो आणि आपले ND पाटील सरांना आभार मानायची विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा अध्यक्षा स्मिताताई घैसास आजच्या कार्यक्रमाचे YouTube रूपी व्हर्च्युअल कार्यक्रमाचे शतकोत्तर उपमहोत्सव वर्षाचा शुभारंभाचा पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाचे वक्ते मार्गदर्शन देणारे आपल्याच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण परिवारातले शिक्षण संस्था परिवारातले डॉक्टर धनंजय केळकर सर, राजनजी गोरे शास्त्री सर आणि डॉक्टर माधवराव भट आणि YouTube रूपी उपस्थित असलेले सगळे व्हर्च्युअल श्रोते बंधू भगिनींनो, पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाला कालानुरूप काही विषय नक्की असावा आणि विषय आपल्याला गरजेचा जो समोर आला आणि तो म्हणजे सद्यस्थितीतल्या असलेल्या विषयावर काही मार्गदर्शन आपल्या तमाम पालक, विद्यार्थिनी आणि अन्य बांधवांना करावा या हेतूने आपण आज डॉक्टरांचं संभाषण आयोजित केलेलं आहे. या संभाषणाचा कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी YouTube द्वारे पुन्हा एकदा सगळ्या श्रोतृ वर्गाला, विद्यार्थिनी, पालक आणि
सर्व कर्मचाऱ्यांनी विनंती करतो की पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या प्रमाणावर उद्या कार्यक्रम करणार होतो, पण आपल्याला परिस्थिती माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक पंक्ती पेटवायची आहे. ती कदाचित आपण तुळशी वृंदावनाजवळ असेल, आपल्या उंबरठ्यावर असेल, आपल्या दारात असेल, आपल्या देवघरात असेल, पण पंक्ती पेटवायची, एक सकारात्मक वातावरण, ऊर्जा निर्माण करायची. आणि त्यानिमित्ताने कुटुंबाबरोबर बसून आपण संस्थेची माहिती आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना देतील, जी त्यांना जेवढी माहिती स्वतःकडे उपलब्ध आहे ती. आणि ते झाल्यानंतर आपलं आश्रमगीत ते त्या घरात म्हणतील, आपापल्या कुटुंबाबरोबर म्हणतील, जेणेकरून तमाम लोकांपर्यंत सहजतेने आपण या वर्ष शुभारंभाचा पूर्वसंध्येचा कार्यक्रम करूयात. आजचा या यूट्यूब रूपी जो कार्यक्रम आहे त्याला धनंजयराव केळकर व्याख्यान देणार आहेत. आपल्या घरातलेच परिवारातलेच असल्यामुळे कुटुंब प्रमुखाचा तोंडून काय काय काळजी आपण घेतली पाहिजे सद्यस्थितीस ती आपण ऐकणार आहोत. डॉक्टरांनी त्यासाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने एक औपचारिकता म्हणून त्यांचा आभार मानतो. खरं तर आपण त्यांचा ऋणात राहणं पसंत करूयात. स्मिताताई घैसास आलेल्या आहेत, डॉक्टर मनोहरराव भट आलेले आहेत या सगळ्या यूट्यूब व्याख्यानाला, शास्त्री सर आहेत या सगळ्यांचा, आणि यूट्यूब रूपी जे वक्ते श्रोते बसलेले आहेत त्या सगळ्या श्रोत्यांचे मी आभार मानतो आणि माझं आभाराचं छोटंसं संभाषण हे संपवतो. धन्यवाद. नमस्कार. मंचावरील आणि आता खाली बसलेले सर्व मान्यवर, डॉक्टर कुलकर्णी, माधव भट, गोरे सर, गैसास मॅडम, शास्त्री सर, पाटील सर आणि सर्व संस्थेतील बंधू भगिनींनो, मला पहिली ही प्रथा खूप आवडली की आधीच आभार मानावेत. कारण काही वेळा जर चांगलं नाही बोललं तर नंतर आभार मानायला जड जातं. त्यामुळं आधीच आभार मानले तर श्रोत्याचाही ताण कमी होतो. त्यामुळे ही मला चांगली प्रथा वाटली. दुसरी, मी संस्था कधीच शांत पाहिलेली नव्हती. ते बघायचं भाग्य लाभेल असं कधी वाटलं नव्हतं मला. कारण संस्था ही कायम हजारो लोकांनी भरलेली आणि इथे कधी म्हणजे गर्दी नाही असं मी कधी पाहिलंच नव्हतं. तर तेही बघायचं भाग्य दुर्भाग्य काय म्हणूया, पण ते लाभलं मला. आणि शांत संस्था, शांत ह्याच्यामध्ये आज आपण आपलं लेक्चर सुरू करतोय. आजचा विषय मजेशीर आहे, खूप थोडा गंभीर आहे. मी थोडा विनोदी करायचा प्रयत्न करेन. जास्त गंभीर झाला तर डिप्रेसिंग होतं फार. काय करायला पाहिजे ते आला ठीक. जास्त गंभीर झाला तर थोडं डिप्रेसिंग होतं. तर खरा आपला लढा नुसता करोनाशी नाही आहे. मी लिहिलंय लढा करोनाशी, कारण सगळ्यांना ते आवडतं की एक अज्ञात शत्रू परग्रहावरनं आलाय, तो मुद्दामून लॅबोरेटरीतनं टाकलाय का वटवागळातनं आलाय. पण एक अज्ञात शत्रूशी लढायला सगळेजण उत्सुक असतात. पण आपल्यातला जो शत्रू आहे त्याच्याशी लढायला कोणी उत्सुक नसतं. तर या करोनाबरोबर आपले दोन शत्रू त्याच्या समोर आलेत. पहिला शत्रू आहे म्हणजे भीती. म्हणजे आपण उदाहरणं सगळी शिवाजी महाराजांपासून विवेकानंदांपर्यंत सांगतो, पण आपली खरी परिस्थिती तशी नसते. गीतेत आपण सांगतो की आत्मा वस्त्र बदलतो तसं शरीर बदलतो, जसं माणूस वस्त्र बदलतो. पण वस्त्र बदलायची वेळ आली की आपल्याला दरदरून घाम पडतो. त्यामुळं आपली एक जसं लढा करोनाशी आहे तसा भीतीशी लढा चालू आहे, तो तुम्हाला सगळीकडे दिसत असेल. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये तर त्यांनी खाली दारं पण लावून घेतली, म्हणजे करोना दारात येतो का असं मला वाटायला लागलं. मी म्हटलं खिडकीतनं का नाही येणार, मग ते खिडक्याही बंद करायला सुटले तिथून. तर ठिकठिकाणी घाबरलेले लोक जगभर दिसत आहेत, भारतात जास्त दिसत आहेत असं मला वाटतंय. तर तो पण आपला महत्त्वाचा लढा आहे आणि त्यासाठी मी आज आलो आहे, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा लढा आहे म्हणजे आपल्या जीवनशैलीशी. म्हणजे आता एक मजेशीर टर्म कॉर्पोरेशनने काढली आहे की करोनाने मेलेले फक्त 40 आहेत, बाकी सगळे आपल्या आजारांनी मेलेत म्हणून. त्यात थोडं तथ्य आहे. त्यात तथ्य काय आहे की कुठलाही आजार नसलेले फक्त 40 लोक मेलेल्यांपैकी पुण्यामध्ये आहेत, ही दुःखाची गोष्ट आहे.
बाकी सगळ्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, कॅन्सर, काही ना काहीतरी व्याधीने ग्रासलेलं आहे. तसा व्याधीग्रस्त समाज आपण उभा केला आहे की ज्याच्यामध्ये फक्त 40 मेले म्हणण्याची वेळ आली आहे. तर हा म्हणजे बोरिस जॉन्सन तुम्हाला माहिती आहेत, इंग्लंडचे पंतप्रधान. तर त्यांनी असं म्हणलं की लढा करोनाशी नळून लढा फॅटशी आहे. कारण इंग्लंडमध्ये एवढे खाऊन खाऊन लोक जाड झालेत आणि अमेरिकेमध्ये तर त्याच्याही पलीकडे जाड झालेत की अमेरिकेमध्ये आता 1,15,000 16,000 लोक मेलेत ऑलरेडी. तर हे लोक मरण्याचं एक अत्यंत प्रमुख कारण जाडी हे आहे. तर हा लढा ओबेसिटीशी आहे असं बोरिस जॉन्सनने सांगितलं. तर आपण असं म्हणूया की आजचा लढा हा करोनाशी लढा आहे, भीतीशी लढा आहे आणि वाईट जीवनशैलीशी लढा आहे किंवा व्याधीग्रस्त समाजाशी लढा आहे. या तीनही गोष्टी समजल्याशिवाय आपण ह्याच्यातनं सहजासहजी बाहेर येणार नाही आहोत. थोडासा आढावा, कारण ज्या लोकांना जे वर्तमानपत्र वाचत नाहीत किंवा इंटरनेटवर जात नाहीत ते सगळ्यात नशीबवान लोक आहेत, त्यांच्यासाठी हा थोडासा दुर्दैवी इतिहास मी सांगतोय. बहुसंख्य लोक व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत, परंतु जे प्रोफेसर नाही आहेत त्यांना एकदम हे काय चाललंय करोनाचं असं व्हायला नको आणि व्याख्यान एकदम कुठनं तरी भलतीकडनं सुरू झालं असं व्हायला नको, म्हणून जसं व्याख्यात्याची ओळख करून देतात तसं करोनाची मी थोडी ओळख करून देतो. तर तो वुहानमधनं 27 डिसेंबरला सुरू झाला असं मानतात. हा सगळ्यात पहिला वादाचा विषय आहे की ऑगस्ट महिन्यापासून तिथे सुरू झाला का डिसेंबर नोव्हेंबरला सुरू झाला का 27 डिसेंबरला पहिला पेशंट दिसला, हे कधीच कुणाला कळणार नाही आहे. चीनमध्ये अशा गोष्टी कळायला परवानगी पण नसते. पण चीन खोटं बोलत असावं असं वाटण्यासारखे खूप पुरावे आहेत. कारण जगात कुठेही करोना कमी झालेला नाही आहे, पण चीनी लोक मात्र करोना आमच्यातनं संपला आणि एखादा पेशंट रोज दाखवतात. हे असं त्यांच्याकडे कुठलं जादूचं सायन्स आहे हे कुणाला काही कळत नाही. कारण बाकी जगात कुठेच त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. मग चीननीच फक्त कसा कंट्रोल केला आणि तिथे भारताची सगळ्यात पहिल्यांदा फसगत झाली. कारण आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आपण 4 लॉकडाऊन टाकले तर चीनसारखा करोना आपल्यातनं गायब होईल. चीन खोटं बोलतो हे आपल्याला 62 सालापासून आजपर्यंत कळलेलं नाही, याचं मला आश्चर्य वाटलं. मला नेहमीच असं वाटलं की आपण कोणाकडे बघायला पाहिजे तर खरं बोलणाऱ्या देशाकडे बघायला पाहिजे. आणि आपल्याला जुना अनुभव असतानासुद्धा आपण परत असं समजलो की लॉकडाऊनमध्ये करोना नाहीसा होईल. आणि असं वाटण्याचं प्रमुख कारण चीन आहे की त्यांच्याकडनं सगळे ते डॉक्टर सगळे मिठा मारून रेल्वेने परत गेले त्यांच्या जागी. तिथे CNN कॉरेस्पॉन्डन्स जाऊन चीनच्या वुहान मार्केटमध्ये फिरायला लागला आणि लोकांना वाटलं की हे जाणार आहे सगळं. आणि त्याच्यामध्ये ते रस्त्याने असे सॅनिटायझरचे स्प्रे मारत फिरले, रोबो आणून लोकांना औषधं आणि जेवण द्यायला लागला. तर आपल्याला असं वाटलं की अरे आपणही असं केलं आणि पाश्चात्य जग तर असं करेलच, तिथनं करोना नाहीसा होईल. पण तसं काही झालं नाही. सगळ्यात चीनचे जे मित्रत्वाचे संबंध आहेत वुहानचे ते मिलान नावाच्या शहराशी आहेत. वुहान मिलान डायरेक्ट फ्लाईट आहे आणि 1 लाख चीनी लोक मिलानमध्ये काम करतात. मिलानची जी लेदर इंडस्ट्री आहे ती पूर्ण चीनी लोक चालवतात. त्यामुळं आश्चर्य अजिबातच वाटायला नको की चीनच्या पाठोपाठ पुढचा उद्रेक हा मिलान किंवा लोंबार्डी इटली इथे झाला. आणि तिथे त्यावेळेला काय चाललं होतं तर चीनी लोक हे करोनाचे एजंट्स किंवा करोना नसून ते ह्युमन बिईंग्स आहेत म्हणून चीनी लोकांना मिठ्या मारण्याचे TV वर कार्यक्रम तिथे चालू होते. त्यावेळी मेयरनी सगळ्यांना असं केलं की अरे चीनी माणसाचा द्वेष करू नका, चीनी माणसाला काही करू नका आणि आय एम नॉट करोना, आय एम ह्युमन बिईंग असे घेऊन चीनी लोक रस्त्यावर उभे होते आणि लोक जाऊन त्यांना मिठ्या मारायचे. आणि ते व्हिडिओ बघून आपल्याही डोळ्यात पाणी यायचं की कसं माणसाने माणसाला मिठी मारली पाहिजे म्हणून. त्याच्यापासून जो इटलीमध्ये पसरला तो इतक्या भयानक स्थितीला गेला की माझे काही मित्र त्या लोंबार्डीमध्ये ENT सर्जन्स म्हणून काम करतात. त्यांच्याशी आमचं जवळजवळ आठवड्यातनं 2 वेळा संभाषण होत होतं. आणि त्याच्यामध्ये रस्त्याच्या कडेला ब्रेथलेस लोक पडलेत आणि हॉस्पिटलमध्ये आत घेत नाही आहेत. हॉस्पिटलच्या दारामध्ये तंबू लावलेत आणि त्या तंबूमधनं प्रवेश करून आतमध्ये जागा असल्याशिवाय त्यांना आत घेऊ नका. ऑपरेशन थिएटर्स बंद करून ऑपरेशन थिएटरच्या आत ICU सुरू केली आहे. व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत, कॉफिन्स रस्त्यावर पडल्या आहेत आणि त्या पुरायसाठी जागा नाही आहे. अशी सगळी स्थिती जी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने शिकवली ती खरी होती. अशा सर्व गोष्टी इटलीमध्ये घडल्या. माझा जो मित्र कॅन्सर सर्जन आहे प्रसिद्ध तिथला, त्यांनी सांगितलं की त्याला गेले त्या काळातले 3 महिने कॅन्सरचं कुठलंही ऑपरेशन करायला परवानगी नव्हती. त्यामुळं करोनासारखेच करोना नसलेल्या आजारांनी खूप लोक मेले असतील किंवा आत्ता मरत असतील याची पण मला खात्री आहे. त्यामुळे हा विषय त्यावेळेला तिथे सिरियस होता आणि तो इटलीपुरता मर्यादित न राहता पटकन स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंडमध्ये फटाफट पसरला.
त्यामुळं इटली फक्त वुहानशी जोडली गेली आहे म्हणून करोना पसरलाय असं न होता सगळ्या युरोपमध्ये भराभरा त्याचा प्रसार झाला. आणि जगात सर्वात जास्त दरडोई पेशंट त्यावेळेला स्पेनमध्ये निर्माण झाले आणि सगळ्यात जास्त दरडोई डेथ या स्वीडनमध्ये दिसून आल्या. आणि या स्वीडनचं इंटरेस्टिंग मॉडेल आहे. त्यांच्या एपिडेमिओलॉजिस्टनी सांगितलं की सगळ्यांना करोना होऊन जाऊ दे, हर्ड इम्युनिटीशिवाय याला पर्याय नाही आहे. आणि लोकांनी खूप टीका केली की स्वीडनचं मॉडेल फेल गेलं, स्वीडिश लोकांना आता पश्चाताप होईल. पण तसं काही होणार नाही आहे. स्वीडिश लोक सगळ्यात जास्त हुशार आहेत. आत्ता जगातली सर्वोत्कृष्ट हेल्थकेअर कुठं आहे असं जर एक नाव घ्यायचं झालं तर ते स्वीडनचं नाव येतं. जगातली 1 नंबरची ही स्वीडनमध्येच असते. त्यामुळं स्वीडिश लोकांनी हे हर्ड इम्युनिटी किंवा सगळीकडं पसरावा हे जे सांगितलं त्याच्यामध्ये बरंच तथ्य आहे. ती चुकीची गोष्ट नाही आहे. आणि स्वीडनमध्ये खूप लोक मेले म्हणतो तेव्हा 4500 लोक मेलेले आहेत. अर्थात लहान राष्ट्र आहे. त्यामुळं तिथपर्यंत गेलं तरी युरोपमध्ये गेलं आहे अजून आपणही थोडेसे त्याच्यापासून दूर होतो. जेव्हा अमेरिका आणि इंग्लंडमध्ये ते आलं तेव्हा आपण मात्र घाबरलो. तेव्हा आपल्याला जाणीव झाली 24 मार्चला आपण लॉकडाऊन केला तेव्हा अमेरिका इंग्लंडमध्ये ऑलरेडी त्याची भरपूर सुरुवात झालेली होती. सगळ्यात मोठा फटका न्यूयॉर्कला बसला. न्यूयॉर्कला का बसला? कारण सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंग लोक जगामधले न्यूयॉर्कला जातात. मी जेव्हा न्यूयॉर्कला काही दिवस राहत होतो तेव्हा त्यांच्या मेट्रोतनं सबवेतनं प्रवास करायचो आणि तिथं माझा खेळ चालायचा की बसलेले लोक कुठल्या देशात ते ओळखायचे. आणि ते अत्यंत अवघड होतं कारण अमेरिकन नावाचा अमेरिकन माणूसच नाही आहे. सर्व जगातले लोक तिथे येतात आणि ते लोक ओळखणं की हा भारतीय ओळखणं सुद्धा न्यूयॉर्कमध्ये अवघडून जातं. कारण भारतीयांसारखेच इजिप्शियन दिसतात, तसेच मेक्सिकन दिसतात, तसेच थोडेसे स्पॅनिश दिसतात आणि आपल्याला थोड्या वेळाने आपण कोण आहे हे सुद्धा कळेन असं होतं न्यूयॉर्कमध्ये जाऊन. असं ते शहर आहे. त्यामुळे तिथे ते पसरणार याच्यात कोणाला शंका वाटण्याचंच काही कारण नव्हतं. आणि प्रचंड पसरला न्यूयॉर्कमध्ये. जी इटलीच स्थिती झाली होती की व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट कमी पडत आहेत, हॉस्पिटलच्या बाहेर लोक थांबलेत, कॉफिन्सच्या रांगा लागल्या आहेत, हे सगळं न्यूयॉर्कमध्ये बघायला मिळालं. ते बघायला मिळालं तरी आपले डोळे पूर्ण उघडले नाहीत. का रे, हे सगळीकडे होणार आहे, आपल्याकडं पण होणार आहे हे आपल्याला कळलं नाही. आपल्याला असं वाटलं की आपण वेळेत लॉकडाऊन लावला, या लोकांनी उशिरा लॉकडाऊन लावला असं आपण त्यावेळेला आपली समजूत करून घेतली. परंतु आता ती परिस्थिती त्याच्या पुढचं जे ह्याला एपिसेंटर म्हणतात म्हणजे वादळ जसं बदलत जातं. तुम्ही आत्ता परवा एक निसर्ग नावाचं वादळ येऊन गेलं, ते अगदी लोक चवीचवीने बघत होते की आता ते मुंबईकडं आलं, मुंबई चुकून अलिबागला आलं, मग अलिबागून रोह्याला गेलं. तसं हे एक वादळ आहे आणि हे त्याचं एपिसेंटर बदलत चाललंय. ते निघून नाही चाललेलं, तर त्याची जागा बदलत आहे. त्याची आता पुढची जागा आहे भारत, ब्राझील आणि मेक्सिको. आत्ता तुम्ही जर बघायला गेलात तर या 3 ठिकाणचे मृत्यूदर म्हणजे विषुववृत्ताजवळच्या देशांचे मृत्यूदर आता वाढायला सुरुवात झाली. म्हणजे आता यापुढं कोण आघाडीवर असणार आहे तर हे 3 देश. आता सगळ्यात जास्त मृत्यू या 3 देशामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये आत्ता ब्राझीलमध्ये साधारण 1000च्या वर रोज लोक मरतात, मेक्सिकोमध्ये 800च्या आसपास रोज मरतात आणि आपल्या इथे साधारण कालचा आकडा 389 असा आहे. तर साधारण आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. आपण या छोट्या देशांना किरकोळीच मागं टाकू ह्याची मला खात्री आहे पूर्ण. एकूण रुग्णसंख्या आता जगामध्ये 76 लाख आहे. ही रुग्णसंख्या अंडर रिपोर्टेड आहे कारण सगळ्यांचं टेस्टिंग करणं शक्य नाही आहे. आज जर जगातल्या 700 कोटी लोकांचं टेस्टिंग करायचं झालं तर 700 कोटी गुणिले 5500 रुपये असा आणि ते 3 वेळा टेस्ट असा अनव्हायबल खर्च होऊन जग सगळं भिकारी होऊन जाईल एका रात्रीमध्ये. त्यामुळे सगळ्यांचं टेस्टिंग शक्य नसल्यामुळं ज्यांचं टेस्टिंग झालं आहे आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट आलं आहे ते 76 लाख लोक आहेत असे. त्याच्यामधले 4,26,000 मेलेत. हे पण अंडर रिपोर्टेड आहे कारण जे मेलेत त्यांचं नंतर पोस्टमॉर्टम करायला किंवा स्वॅब घ्यायला बऱ्याच देशांमध्ये परवानगी नाही आहे. त्यामुळं भारतातसुद्धा ही परवानगी नाही आहे. आपल्याकडे जर पेशंट गेला तर त्याचा स्वॅब तपासायला आता परवानगी अजून तरी मला माहिती नाही. बराच काळ नव्हती आहे तर नक्की माहिती आहे. आत्ता आहे का माझं? नाहीच आहे. त्यामुळं असे जे घरून येताना जातात, पटकन जातात, त्यांचं करोना टेस्टिंग होत नाही. त्यामुळे हे पण अंडर रिपोर्टिंग सगळ्या जगात आहे आणि काही देशात तर डेलिबरेट अंडर रिपोर्टिंग आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तान, रशिया आणि चीन हे आघाडीवर असतात. त्यांच्याकडे डेलिबरेट अंडर रिपोर्टिंग आहे. त्यांनी करोनाचं स्पेलिंगच बदलून टाकलं आहे असं आम्ही सगळे समजतो. त्यामुळे हे करोना त्यांच्याकडे शब्दच नाही. ते म्हणतात न्यूमोनियाने मेला, मग आपण काहीच म्हणू शकत नाही कारण जोपर्यंत करोनाने मेला असं म्हणत नाही तोवर आपण त्या सत्यापर्यंत पोचू शकत नाही. भारतामध्ये आता 3,10,000 रुग्ण आणि 8,900 मृत्यू दिसतात. हे दोन्ही इतर जगासारखंच अंडर रिपोर्टिंग आहे. त्याच्यात अप्रामाणिकपणा काही नाही आहे पण मर्यादा आहेत त्याच्यामध्ये.
आणि त्या मर्यादा ओळखून आपण हे आकडे बघायचे. नाहीतर लोक ह्याच्यावर मॉडेल्स निर्माण करतात. आता प्रॉब्लेम काय झाला आहे की सिंगापूर मॉडेल, मग एक हेल्सिंकी मॉडेल, मग एक अमेरिकन हार्वर्ड मॉडेल, त्या मॉडेलला हे आकडे वापरतात. हे आकडेच चुकीचे आहेत. हे आकडे चुकीचे म्हटलं की ते मॉडेल चुकीचं. माझ्याशी 2 लोकांनी पैजा घेतल्या. पहिली पैज आमच्या एक सिनियर प्रोफेसरनी घेतली की 4 एप्रिलला राहू, केतू आणि मंगळ एका रांगेत येणार आहेत आणि त्या दिवसानंतर करोना नाहीसा होणार आहे. आणि ते म्हणले जगात कुठेही मी तुला जेवायला घालीन. तर मी म्हटलं की ठीक आहे. मग त्याप्रमाणे ते 5 एप्रिलला जोरात होता करोना. मग ते म्हणले मी 4 एप्रिल कुठल्या वर्षी म्हणलो नाही. म्हणलं सर टिंगल करू नका, कुठल्या तरी वर्षी 4 एप्रिलला संपेल असं कशावरनं. मग ते म्हणले की ठीक आहे आता करोना संपलं की तुला जेवायला घालेन. म्हटलं पण करोना संपल्यावर तुम्ही असणार मी असणार काय माहिती आता. तर दुसरं होतं सिंगापूर मॉडेल की 31 मेला भारतातनं करोना संपणार आहे. कारण सिंगापूर मॉडेल आधारित कशावर आहे? वुहानवर, सिंगापूरवर, हाँगकाँगवर. म्हणजे त्या मॉडेलची जी बेसिस आहे ती बेसिस म्हणजे तुम्हाला मी आज काही वेगळ्या गोष्टी सांगतोय ज्या बहुतेकांना व्हॉट्सॲपवर शिकवत नाहीत, म्हणून त्या मुद्दाम सांगतोय मी की हा बेसिस चुकीचा आहे म्हणून ती मॉडेल चुकत आहेत. मॉडेल स्टॅटिस्टिकल आहेत. स्टॅटिस्टिकल मॉडेलला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते डेटा. डेटा चुकीचा असेल तर त्या मॉडेलला अर्थच राहत नाही पुढे. तसं बऱ्याच ठिकाणी झालं आहे. करोना काय थोडंसं विशेषतः विद्यार्थिनींना थोडंसं समजावून सांगणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिला व्हायरसचा शोध 1892 साली लागला. टोबॅको मोझॅइक व्हायरस असं त्याचं नाव होतं. तो व्हायरस म्हणजे बॅक्टेरियाच्या पेक्षा खालचा जो मायक्रोस्कोपमधनं दिसत नाही, म्हणजे त्याला अतिसूक्ष्म जीवाणू असं म्हणूया की तो मायक्रोस्कोपमधनं सुद्धा दिसत नाही. म्हणजे 1892 साली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नव्हताच, तरी मानवाची बुद्धिमत्ताची झेप बघा की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप 1931 साली आला, पण 1892 साली व्हायरसचा शोध लागला. म्हणजे दिसत नसताना त्यांनी शोध लावला. त्या माणसाला खरा सलाम करायला पाहिजे आहे ना, की त्याने पाहिलाच नाही व्हायरस, त्याच्या आयुष्यात त्याला दिसलाच नाही. त्याच्यानंतर 1931 साली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली व्हायरस पाहिला. तो इतका लहान आहे, नॅनोमीटर एवढं त्याचं हे की तो कुठल्याही फिल्टरमध्ये थांबत नाही आणि कुठल्या मायक्रोस्कोप खाली दिसत नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आत्ता किती करोनाचे कण असतील याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आणि दुर्दैवाने भारतीय समाजामध्ये बॅक्टेरियासुद्धा ओळखायची अजून प्रगल्भता निर्माण झालेली नाही. आमच्या मामा मावशांना आपण एखाद्या ठिकाणी हात लावल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हात लावल्या असता बॅक्टेरिया जातात हे शिकवायकरता मायक्रोस्कोप खाली बॅक्टेरिया दाखवायला लागतात. आपल्या भारतीय लोकांना थुंकीतनं जंतू जातात हे ते शिकलेत असं मला अजून स्वतःला वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे, पण थुंकीतनं जंतू जातात हे त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं आणली तोंडात थुंकी, थोडं थुंकलो. क्रिकेटर तर रोज ग्राउंडवर थुंकतोय, फुटबॉलर रोज ग्राउंडवर थुंकतोय, मग मी थुंकलो तर मला का दोषी धरता, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्या थुंकीत जंतू असतात आणि ते जंतू पॅथॉलॉजिकल असले तर ते दुसऱ्याला ट्युबरक्युलोसिस करू शकतात, करोना करू शकतात. हे समजायला जगातलाही समाज कमी आहे, आपण तर नक्की कमी आहोत असं मला वाटतं. त्यामुळं आपली जी करोना विषाणूची मास्क घालून फाईट आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी शिक्षणाचा लढा हा आपल्याला त्याच्या आधी द्यावा लागणार आहे. आपल्या लोकांना जोपर्यंत जंतू समजणार नाही तोपर्यंत मास्क समजणं अशक्य आहे. कदाचित विचार तुम्हाला काही जणांना आवडणार नाहीत, पण मला असं वाटतं की अण्णांनी त्याच्यासाठीच त्यांचं आयुष्य वाहून घेतलं की शिक्षणाशिवाय या समाजाचा उद्धार शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला करोनाच्या लढ्याच्या आधी शिक्षणाचा लढा हा मोठा लढा आहे भारतामध्ये. आत्ता आम्ही करोनाच्या पेशंटच्या डिस्चार्ज झालेले इंटरव्ह्यू घेतो आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आता दुर्दैवाने गरिबांमध्ये जास्त आहे करोना, तर त्यातले 39 का 40% लोक 8वी 9वीच्या खाली शिकलेले आहेत. आत्ता करोनाचे आलेले आमचे डिस्चार्ज रुग्णांपैकी 40% रुग्ण जे सगळे पुण्या मुंबईतले आहेत, बाहेरचं कोणी नाही आहे. आता आपण बिहारला ब्लेम करू शकत नाही, UPला ब्लेम करू शकत नाही. आपल्या पुण्या मुंबईतले 40% लोक 9वीच्या खाली शिकलेले आहेत. हे इंटरव्ह्यू घेऊनच मी बघितलेलं आहे. त्यामुळं त्या लोकांना करोना कळणं, जो बॅक्टेरिया अजून कळत नाही आहे, त्यांना मास्क समजणं, डिस्टन्सिंग समजणं आणि करोनावर मात करणं जे अमेरिका करू शकत नाही आहे, स्वीडन करू शकत नाही आहे, जे इंग्लंड करू शकत नाही आहे, फ्रान्स करू शकत नाही आहे, तर हे आपलं दिवा स्वप्न आहे असं माझं मत आहे. हे दुर्दैवी दिवा स्वप्न आहे आपल्या देशाचं. करोनाच्या बाबतीत थोडीशी माहिती म्हणजे त्याला 2च गोष्टी आहेत. हा एक जिवंत प्राणी नाही, तो एक मृतक पद्धतीचा कण आहे. पण त्या कणाला एकच देवाने गमतीशीर गोष्ट दिली आहे, त्याला म्हणतात रेप्लिकेटर. म्हणजे तो मृतक असूनही एकोहम बहुस्यात असं करतो आणि तो वेगाने एकोहम बहुस्यात करतो.
म्हणजे तो काय करतो, तर तो एकाचे 2, 2चे 4 करतो. त्याला डबलिंग टाईम म्हणतात. आणि आता सध्या पेपरात तुम्ही वाचत असाल की भारत तो सक्सेसफुली वाढवत चालला आहे म्हणून. 14 दिवसाचा, 15 दिवसाचा, 24 दिवस असं आपलं चाललं आहे. या सगळ्या डबलिंग टाईमच्या मुळाशी आपलं चुकीचं स्टॅटिस्टिक, त्याच्या खाली चुकीचे आकडे हे आधारित आहेत. हे कायम आता यापुढे लक्षात ठेवा. तर हा जो डबलिंग टाईम आहे तो त्याचा शॉर्ट आहे आणि तो पटापट पसरतो. तो इतक्या फास्ट पसरतो म्हणून त्यांनी जगाला धोका निर्माण केला आहे. तो जर एबोलासारखा असता, तो जर सार्ससारखा असता, तो जर मर्ससारखा असता, तो जर स्वाईन फ्लूसारखा असता, तर आज ही स्थिती दिसली नसती. स्वाईन फ्लूनी सगळ्या जगामध्ये फक्त 1.5 ते 2.25 लाख लोक मेले. कोरोनाने पहिल्या 4-5 महिन्यातच 4 लाखाचा आकडा वर केलेला आहे. आणि हे मोजलेले मृत्यू आहेत. त्यामुळं करोना हा जुन्या व्हायरसेसपेक्षा खूप घातक आहे. आणि तो घातक असण्याचं मुख्य कारण त्याचं फास्ट डिव्हिजन आहे, रेप्लिकेशन. त्यामुळे या व्हायरसला काय नेचरनी, देवानी कुणी दिली आहे मला माहीत नाही. हा व्हायरस कुणी निर्माण केला कोणालाच माहीत नाही. पण त्याला रेप्लिकेशनची प्रॉपर्टी आहे. आणि ती प्रॉपर्टी सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आहे आत्ता. आणि त्याला एज ऑफ लाईफ म्हणतो आपण. म्हणजे जीवसृष्टी आणि निर्जीव सृष्टी याच्यामध्ये हे रेप्लिकेटर्स बसलेले आहेत. म्हणजे ह्याला आपण निर्जीवही म्हणू शकत नाही, याला आपण सजीवही म्हणू शकत नाही. त्याला बाहेरचा कोट आहे तो लिपिड कोट आहे, जो साबणाने धुतला असता तो खराब होतो, डिस्ट्रॉय होतो. आणि म्हणून करोना मरतो. आता करोना मरतो म्हणजे तो जिवंत नाहीच आहे, पण त्याचा बाहेरचा कोट गेल्यानंतर तो पुन्हा इफेक्टिव्हली रेप्लिकेट होऊ शकत नाही. हे कळलं नक्की. म्हणजे म्हणून साबणाने हात धुणे याचं महत्त्व कळण्यासाठी त्या लिपिड कोट समजला पाहिजे. पण बाकी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर किंवा अशी गोष्ट मारली तरी तो कोट डिस्ट्रॉय होतो. आता तो खरंच होतो का नाही यासंबंधी संशोधन सगळीकडे चालू आहे. आणि तो खरंच पसरतो का वस्तूंवरनं याविषयी पण विवाद चालू आहेत. की एखाद्या खुर्चीवर कोणी माणूस करोनाचा बसला तर पुढचा माणूस खुर्चीवर बसल्यावर त्याला करोना होईल का यासंबंधी आत्ता जगामध्ये खात्री नाही, पण चर्चा चालू आहे. त्याचं कारण थोडंसं समजायसाठी मी हे एज ऑफ लाईफ कन्सेप्ट समजावून सांगितली. करोनाचा प्रसार 2च प्रकारे होतो, फक्त 2. एकाला म्हणतो आपण एरोसॉल म्हणजे हवेचा करंट, आणि दुसरं आहे फोमाइट्स म्हणजे पार्टिकल्स. एरोसॉल हवेचा करंट हा अधिक धोकादायक असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याला सपोर्टिव्ह जगामध्ये आहेत गोष्टी, त्याच्या विरोधी पण गोष्टी लोक बोलतात, कळत नाही नक्की काय आहे. पण माझं असं मत आहे की करोना अतिसौम्य ते अतिगंभीर असा आजार असण्याचं कारण ही 2 आहेत. मला स्वतःला असं वाटतं की ज्यांच्यामध्ये एरोसॉलनी तो जातो ते अतिगंभीर होतात, आणि ज्यांच्यामध्ये तो पार्टिकल्स फॉर्ममध्ये कुठेतरी त्यांना लागतो ते सौम्य ग्रुपमध्ये मोडतात. याशिवाय त्यांची स्वतःची इम्युनिटी आहेच आहे. आपल्या व्हायरस थेअरीचे 2 पार्ट्स आहेत. एक आहे व्हायरल लोड म्हणजे किती करोना तुमच्या अंगात गेला, आणि दुसरी थिअरी आहे तुमची इम्युनिटी काय आहे म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती, तुमची तब्येत कशी आहे. तर त्याच्यातली पहिल्या थिअरीकडे अजूनही लक्ष कमी आहे असं माझं मत आहे. आणि ती थिअरी सांगते की जर व्हायरल लोड जास्त असेल तर धोका जास्त होईल का, आणि याच्याबद्दल अजूनही चर्चा खूप चालू आहे. तर व्हायरल लोड नीट मेजर करता येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. शास्त्राला काय असतं, अंदाजावर शास्त्र चालत नाही, शास्त्राला मोजायला लागतं, आणि ते मोजता येत नाही. व्हायरल लोड ही दुर्दैवी गोष्ट आहे, फक्त पोस्टमॉर्टमच्या वेळीच मोजता येतं. त्यामुळं आता ही जी मी पहिली थिअरी सांगतोय ती माझं स्वतःचं मत म्हणून, शास्त्रीय म्हणून धरू नका, माझं स्वतःचं मत म्हणून त्याच्यावर विचार करा की हे जे एरोसॉल ट्रान्समिशन आहे ते घातक आहे. कारण मी त्याच्यासाठी का सांगतो की जनरल प्रॅक्टिशनर, मी डॉक्टरांच्या बद्दल बोलतो त्याच्यातनं मी करोना बघतो, तर जनरल प्रॅक्टिशनर्स नंबर 1 मेलेत जगात. जनरल प्रॅक्टिशनर्सना काय धोका आहे, ते पेशंटच्या तोंडापाशी जाऊन बोलतात, खूप पेशंट बघतात, आणि त्यांना हे सगळं व्हायरस प्रकरण सहजासहजी कळत नाही बऱ्याच जणांना. म्हणून जगात सगळीकडे इटलीचा जो पहिला मोठा माणूस मेला तो इटालियन IMAचा प्रेसिडेंट होता. तर असे जनरल प्रॅक्टिशनर्स जगात सगळ्यात 1 नंबरला मेले. मला सगळ्यात आपल्याला कोण मारायला पाहिजे होतं, ICUचे लोक मारायला पाहिजे होते, कारण सगळ्यात जास्त करोनाशी एक्सपोज ICUचे लोक आहेत. मग ते मरत नाहीत आणि जनरल प्रॅक्टिशनर मरतात. म्हणून मला वाटलं की एरोसॉल ट्रान्समिशन हे महत्त्वाचं असावं, कारण ICUतला माणूस सगळं स्पेससूट घालून जातो, जनरल प्रॅक्टिशनर बिचारा मास्क घालून जातो, तिथं त्याला धोका आहे. म्हणून त्यांनी एरोसॉल टाळण्यासाठी खरंच प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. तर करोनाची एकच इम्पॉर्टंट प्रिकॉशन आहे की एरोसॉल कसा टाळावा, म्हणजे हवेचा झोत करोनाचे जंतू घेऊन आपल्या शरीरात येऊ नये म्हणून काय करावं. आता हा येऊ नये याच्यासाठी आपल्या शरीरात फक्त एंट्री पॉईंट एवढाच आहे, फक्त एवढंच, 2 डोळे, 2 नाक आणि 1 तोंड. बाकी कुठूनही करोना अंगात जाऊ शकत नाही.
कोरोना रक्तातनं अंगात जाऊ शकत नाही, हातातनं अंगात जाऊ शकत नाही, जखमेतनं अंगात जाऊ शकत नाही. फक्त डोळे, नाक आणि तोंड या संबंधी सगळ्या जगाची खात्री आहे. आता ह्या जो जातो तो डोळ्यातनं कधी फार थोड्या वेळा जातो, 2% वेळा जातो धरू. तो तोंडातनं कमी वेळा जातो, कारण तोंड आपण बोलण्याकरता उघडतो, म्हणजे दुसऱ्याला करोना देण्याकरता उघडतो, दुसऱ्याचा करोना घेण्याकरता उघडत नाही. म्हणजे येऊन जाऊन शेवटी आपलं नाक बिचार आहे की जे कायम उघडं असतं, निदान एक बाजू तरी उघडी असते. त्यामुळं करोनाचा मॅक्सिमम प्रादुर्भाव 85 ते 90% श्वासातनं होतो. म्हणून मास्क जर घातला तर एक, आपण बाहेर न फेकल्यामुळं दुसऱ्याचं प्रोटेक्शन आहे, आणि 2, आपण मास्क घातल्यामुळं करोना आपल्यापर्यंत पोचेल पण डायरेक्ट हवेचा करंट आपल्या नाकातोंडात जाणार नाही. त्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर लोकांनी लक्षात ठेवली आणि थुंकायच्या वेळी आजूबाजूला कुणी नाही बघून थुंकलं तर मला असं वाटतंय की करोनाचा डेंजरस प्रादुर्भाव कमी होईल. करोना होईलच पण त्याचा धोकादायक प्रवास कमी होईल असं मला वाटतं. दुसरा जो भाग आहे ज्याच्यामध्ये वस्तू, दार, स्पर्श, कपडे, न्यूजपेपर, तो मजेशीर भाग आहे. कारण चायनामध्ये त्यांनी दाखवलं काय पहिल्यांदा की रस्त्याने ट्रक फिरतायत आणि त्याच्यातनं असे फवारे उडतायत आणि सगळा रस्ताच धुवून काढतायत. अशी सगळी जर पृथ्वी निर्जंतुक धुवून काढली तर आपल्याला मरायला आठवडा सुद्धा काढवा लागायचा नाही. कारण हे सगळे जंतू आपल्या आजूबाजूचे अत्यंत महत्त्वाचे जंतू आहेत. करोना हा एक जंतू नाही आहे, उलट बरीच सजीव सृष्टी अशी मूर्खासारखे सॅनिटायझर मारून आपण मारू अशी मला भीती वाटते. त्यामुळे असे वेड्यासारखे सॅनिटायझर घेऊन रस्त्याच्या कडेला पळत सुटणं हे कुठल्याच प्रकारे चीन सोडून कुणी करताना तुम्हाला हळूहळू दिसणार नाही. मग कुठे जिथे करोनाचा जंतू आहे त्याचं घर साफ केलं, त्याचं काय बेड साफ केला तर समजण्यासारखं आहे. सगळी सजीवसृष्टी मारत फिरतात असं करायला नाही पाहिजे. पण हे जे वस्तू आहेत त्याच्यावरनं करोना पसरतो का या संबंधी आज तरी घडीला कन्फ्युजन आहे. पण पसरत असावा मला जर तुम्ही विचारलं तर. कारण नुसता श्वासातनं पसरत असता TB सारखा तर आज इतका तो सर्वदूर पोचला नसता. त्यामुळे तो राहत असावा. आणि तो किती काळ राहतो याचं तुम्ही व्हॉट्सॲपवर वाचलं असेल तर साधारणपणे 6 तासापासून ते 2-3 दिवसापर्यंत तो टिकतो. आणि माणसाच्या शरीरामध्ये 14 दिवसापर्यंत तो टिकतो. म्हणजे त्याला सजीव काय म्हणूया कोंदण मिळालं माणसाचं तर तो 14 दिवस टिकतो. आणि निर्जीव जागी असेल तर 6 तासापासून ते 2 दिवसापर्यंत टिकतो. तर ह्या काळामध्ये कुणीचा आपला हात लागला कुठून, आपले कपडे तिथे ठेवलेले असले, आपण न्यूजपेपर घेतला तर आपल्याला होईल का या भीतीने जग ग्रासलं गेलं आहे. आणि तिथं खरा भीती या शब्दाचा मुख्य अर्थ समोर आला. मग त्याच्यामध्ये काय झालं की आमच्या एक यूरोलॉजिस्ट आहे, आमच्याकडे काम करतो, त्याचे वडील डॉक्टर आहेत, त्याची आई डॉक्टर आहे, त्याची बायको डॉक्टर आहे, त्याची मुलं डॉक्टर आहेत. पण त्यांच्या घरी न्यूजपेपर 2 दिवस वाळल्याशिवाय आत आणायला परवानगी नाही. आणि हा बाहेरून रोज ऑपरेशन करतो. म्हणजे आता मला असं वाटतं की हा बाहेरून ऑपरेशन का करतो, करोनापासून लपलाय तर 2 दिवसाच्या वाळलेल्या न्यूजपेपरच्या ढिगाखालीच तो लपून बसायला पाहिजे खरं तर. पण तो बाहेरून रोज ऑपरेशन करून घरी जातो पण न्यूजपेपर मात्र त्याला 2 दिवसांनी वाचायला मिळतो. किंवा ग्रोसरीज घ्यायची नाही. तर हे कुठपर्यंत चालणार आहे, हे सस्टेनेबल आहे का, अशा प्रकारे आपण किती दिवस लपून राहणार आहोत याचा कोणी विचारच केला नाही. आणि मग सोसायट्यांमध्ये मारामाऱ्या लागल्या. आणि करोना आणणारा माणूस हा आपला शत्रू आहे. म्हणजे डॉक्टर लोकांना सोसायटीत येऊन देऊ नका, हेल्थकेअर वर्करला तिथनं बाहेर काढा, करोना कोणाला झाला तर त्यांच्या घराला टाळं लावा. आमच्या इथला एक वॉर्डबॉय होता, त्याला करोना कधीतरी झाला या काळामध्ये, तो आता बरा होऊन कामाला पण लागला. तर त्याच्या घरामध्ये मुलगा आणि बायको जे करोना निगेटिव्ह होते त्यांच्या घरावर लोक जाऊन रात्री लाथा पण मारायचे की तुम्ही वस्तीत राहू नका म्हणून. आणि याचं कारण ही एक भयानक भीती. आमचे जे डॉक्टर्स घरी जायचे त्यांच्या गाड्या सॅनिटाईज करायचे, ते त्याच्यावर फवारे मारायचे सॅनिटायझेशनचे, जणू गाडीच्या बाहेर करोना आणि आतमध्ये नाही आहे. मग काय मूर्खांना वाटेल त्याला काय अंतच नाही. वेड्या लोकांचा देश असं आपली स्थिती निर्माण झाली 4 लॉकडाऊनमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण जो काही धुमाकूळ घालायला सुरुवात केली तर आत्तापर्यंत माणसाला कातडी आणि केस कसे राहिलेत याचं मला आश्चर्यच वाटतंय. कारण आत्तापर्यंत आपण सॅनिटाईज करून सगळे गाळून टाकायला पाहिजे होतं. अमेरिकेच्या शाळेत त्यांनी एक प्रयोग केला. काय प्रयोग केला त्यांनी तर शाळेमध्ये त्यांनी असा व्हायरससारखा एक पार्टिकल, पण जो व्हायरससारखा पसरून मारत नाही, असं एका बाईंच्या हाताला लावला. आणि तो फक्त ते इन्फ्रारेड कॅमेऱ्यामध्ये दिसतो. आणि त्या बाईंना सांगितलं की फक्त 1 माणसाशी हँडशेक करायचं आणि 2 माणसांच्या जवळ जाऊन बोलायचं.
आणि तो व्हायरससारखाच पार्टिकल पटापट पसरतो. तो एरोसॉलमधनंही पसरतो आणि फोमाइट्सपासूनही पसरतो, असं त्यांनी तयार केला निर्जीव. आणि तो तयार करून त्या बाईंना लावून दिला. मग दिवसभर शाळा झाली. त्यांना सांगितलं होतं एकाच माणसाशी हँडशेक करायचा आणि 2च लोकांच्या जवळ जाऊन बोलायचं. संध्याकाळी शाळा संपली आणि जेव्हा लेझर कॅमेरा ऑन केला इन्फ्रारेड, तेव्हा धुळवड झाल्यासारखं सगळ्या शाळेमध्ये चित्र निर्माण झालं होतं. प्रत्येक माणसाच्या अंगावर ते जे काही रंगाचे ठिपके होते ते शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगावर दिसत होते. इतक्या सहज हे पार्टिकल्स, हे सब ॲटॉमिक लेवलचे पार्टिकल्स हे इतक्या सहज पसरतात. नॅनोमीटर्समधले आहेत ते. त्यांचं पसरणं फार सहज आहे. त्यामुळे ते कोणी थांबवू शकेल असं मला स्वतःला आत्ता वाटत नाही. करोना होऊ नये असं शक्य नाही आहे, तर मग करोना कमी डेंजरस व्हावा याला मी प्रतिबंधात्मक उपाय आत्ता म्हणतो. की करोना न होणं जगामध्ये कोणालाही शक्य नाही आहे, पण तो सौम्य व्हावा किंवा झाल्याचं कळू नये असं शक्य आहे. असे 5 उपाय सगळ्यांना शिकवण्याकरता मी दिलेत. अशी पोस्टर्स आम्ही हॉस्पिटलमध्ये लावतोय. 5 उपायांची पोस्टर लोकांना कळायला सोपं जातं. सगळ्यात महत्त्वाचं खालून सुरुवात करूया. प्रत्यक्ष सूर्यप्रकाश म्हणजे चांगलं हवा आणि चांगलं सूर्यप्रकाश हे करोनाचे शत्रू आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर हाँगकाँग, सिंगापूर, गोवा, केरळ असं जर तुम्ही साधारण डोळ्यासमोर आणलीत तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात कमी आहे. पण जिथं वुहान होता, इटली होती, अमेरिका होती, ही सगळी त्यावेळेला थंड ठिकाणं होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये त्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव भराभरा झाला. हा व्हायरस थंडीमध्ये जास्त काळ टिकतो आणि उन्हामध्ये किंवा गरम ह्याच्यामध्ये कमी काळ टिकतो. म्हणून मग आपल्या काही उत्साही लोकांनी गरम पाणीच सारखं प्यायला सुरुवात केली. आता 56 डिग्रीचं पाणी प्यायलं तर घसा शिल्लकच राहणार नाही थोड्या दिवसांनी. आणि नाकामध्ये माझा एक मित्र आहे BJ मेडिकलचा बॅचमेट, त्यांनी विचारलं की नाकात गरम हवा मारली तर करोना मरेल का? म्हटलं नक्की मरेल, पण तूही मरशील एवढाच प्रॉब्लेम आहे. करोना नक्की मरेल याच्यात काही शंकाच नाही आहे. दुसरं आहे नियमित व्यायाम. तर नियमित व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जी नॉन स्पेसिफिक इम्युनिटी, करोना स्पेसिफिक इम्युनिटी जगात कोणालाच नाही आहे. म्हणजे करोना थांबवू शकू यासाठी जी इम्युनिटी लागते ती आज जगात कोणाकडेच नाही आहे. चीनवाल्यांना वाटतंय आली म्हणून, पण आजच बीजिंग लॉकडाऊन झालं असं मी ऐकलं आहे. तर नॉन स्पेसिफिक इम्युनिटी वाढवण्याचे जे प्रकार आहेत ते एज ओल्ड आहेत, म्हणजे ते काही मी नवीन सांगत नाही आहे. पण त्यातला महत्त्वाचा प्रकार म्हणजे नियमित व्यायाम आहे. आणि तो व्यायाम अतिरेकी नको, पण साधारणपणे 45 मिनटं ते 1 तास जो रोज व्यायाम करेल त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि त्याला करोना सौम्य होईल असं मानायला काय हरकत आहे? असं मानायला माझ्या मते काहीच हरकत नाही. मी रोज करतो आहे आणि मी रोज करोनाचे पेशंट बघतो, मी रोज ऑपरेशन्स करतो, मी रोज पेशंट तपासतो आणि माझ्या अंगावर कोणत्याही क्षणी करोनाचे फोमाइट्स असतील, त्यामुळे तुम्ही सावध राहा हे पण तुम्हाला सांगतो. पुढचं खेळती हवा फार महत्त्वाची आहे, कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त तो झोपडपट्ट्यांमध्ये पसरला. म्हणजे धारावीची तर तुम्ही स्टोरी वाचलीच असेल, पण पुण्यामध्ये सुद्धा पहिला डेडिकेटेड स्प्रेड हा झोपडपट्ट्यांमध्ये होता. आता झोपडपट्टीचे तर कोणीच ट्रॅव्हलर नसतात, कोणीच परदेशी जात नाहीत. मग त्यांनी करोना आणला कुठनं? तो त्यांच्या मालकांकडनं आणला त्यांनी, पण मालक नाही, मालकांमध्ये नाही पसरला. म्हणजे एक ड्रायव्हर आहे जो मालकाकडे काम करतो, मालक इटलीहून करोना घेऊन आला, मालक चीनहून आला, मालक हाँगकाँगहून आला, मालक जर्मनीहून आला. हा माणूस बिचारा गाडीत बसून त्याला करोना झाला, तो झोपडपट्टीत गेला, तिथं वेगाने पसरला. कारण करोनाचा मित्र म्हणजे कोंदट, क्राऊडेड, हवा नसलेलं ठिकाण. परत मी गोवा हे सांगितलं, केरळ वगैरे तसंच सांगतो की मुंबईतही हा पसरला नसता जर मुंबई कमी पॉप्युलेटेड आणि स्वच्छ असती. तर मुंबई जर सिंगापूरसारखी असती, मुंबई जर हाँगकाँगसारखी असती तर तुम्हाला मुंबईत आज करोना दिसलाच नसता. पण मुंबईत का पसरला? कारण खेळती हवाच नाही आहे या झोपडपट्ट्यांमधनं आणि प्रचंड पसरला. पहिल्या मार्च-एप्रिलमध्ये जेवढे सगळे पेशंट आले ते ससूनला आले, सायनला आले, बॉम्बे KEMला आले, ते सगळे अत्यंत गरीब याच्यातले होते. आता तुम्ही जर वाचत असाल की 7 दिवस बॉडीज सापडत नाही आहे, 7 जणांची नावंच सापडत नाही आहेत, हे सगळे गरीब लोक आहेत. आपल्या घरामध्ये बॉडी सापडत नाही असं होऊ शकेल का? आत्तापर्यंत हॉस्पिटल तोडतील आपल्या घरातले लोक जाऊन, ते तोडायसाठी आधीच उत्सुक असतात. पण गरिबांना न्याय नाही आहे, त्यामुळे ते बिचारे शोधतात की आमचा माणूस कुठे आहे, आमचा माणूस कुठे आहे. त्या हॉस्पिटलमध्ये तो माणूस कुठे कोणालाच माहीत नाही, तो मेलाय का नाही हे पण कळत नाही. तर ही अवस्था होण्याचं कारण हे झोपडपट्टींमध्ये पसरला हा प्रॉब्लेम आहे आपला. म्हणजे आपला शत्रू, मी तुम्हाला शत्रूच सांगतोय, आपला शत्रू करोना नाही आहे, आपला शत्रूही झोपडपट्टी आहे. आपल्याला ते कळतच नाही आहे. काय केलं असतं करोना जाईल? अहो झोपडपट्ट्या झाल्या म्हणून करोना पसरला आहे सगळीकडे. करोना जाणार आहे कुठे?
त्याच्या पुढचं आहे जलनेती, जे स्वतःचं माझं वैयक्तिक आहे. त्यासंबंधी मी व्हिडिओजही टाकले, तुम्ही कोणी पाहिले असतील तर. मी गेली 4.5 वर्ष जलनेती एक अष्टांग योगाचा भाग म्हणून करतो. माझा हेतू वेगळाच होता, मी व्यायामाचा भाग म्हणून ते करत होतो. पण मला गेल्या 4.5 वर्षात एकदाही सर्दी नाही झाली, एकदाही खोकला नाही झाला, एकदाही ताप नाही आला. जेव्हा की मुलं दरवर्षी घरामध्ये एक देणगी घेऊन येतात, ते कुठेही गेले की फ्लू आणतात. वर्षातनं 1-2 वेळा फ्लू आणला नाही तर पुण्यामध्ये आपण राहतच नाही असं लोकांना वाटेल. तर तो आलेला फ्लू माझ्यापर्यंत न पोचण्याचं कारण ही जलनेती होती असं मला वाटतं. कारण बाकी माझं आयुष्य पूर्वीसारखंच चालू आहे. व्यायाम मी पूर्वी करायचो, आजही करतो, सगळं तसंच होतं. फक्त जलनेती 4.5 वर्ष केल्यापासून एकदाही मला सर्दी खोकला फ्लू झाला नाही. आणि करोना सुद्धा फ्लूच आहे, फ्लू व्हायरसच आहे. त्याचं नेचर वेगळं आहे, पण फ्लू व्हायरसच आहे, पसरतोही फ्लू सारखाच. म्हणून जलनेती जर केली आणि ती रोज सकाळ संध्याकाळ केली तर कोरोना होणार नाही अशा विश्वासावर दीनानाथमध्ये 600 लोक आता जलनेती करतात. रिसर्च प्रोजेक्ट म्हणून आम्ही करतोय. त्याच्यात आमचा दावा नाही की असं झालंय म्हणून. पण आत्तापर्यंत 3 महिन्यात त्यापैकी एकाही माणसाला करोना झाला नाही, ही मात्र सुदैवी वस्तुस्थिती आहे. आणि न करणाऱ्या लोकांमध्ये 18 लोकांना करोना झाला, ते त्यातनं बरे झाले नशिबाने, ही पण सुदैवी वस्तुस्थिती आहे. पण करोना जलनेती रोज सकाळ संध्याकाळ केलं होणार नाही. आणि याचं कारण असं होतं की आपण नाक जर धुतलं रोज, जसे आंघोळ करतो, जसे हात सारखे दुखतोय, गाड्या सॅनिटाईज करतोय, तर करोनाचे सगळ्यात महत्त्वाचा एंट्री पॉईंट हा नाक आहे. तर नाक जर रोज सकाळ संध्याकाळ धुतलं तर करोना वॉशआउट होईल, मरणार नाही. आणि मारण्यासारखं टेम्परेचर घालायचं नाही आहे, कोमट पाण्याने करायची आहे, धुवायचं आहे आणि वॉशआउट होऊन सौम्य करोना होईल किंवा लक्षण विरहित होईल अशी माझी थिअरी आहे. आता 3 महिने झालेत, सो फार सो गुड असं मी म्हणतो. अजून 3 महिने झाले की आम्ही त्याचा शोधनिबंध लॅन्सेटला सादर करू. पण जगातला खरा गेम चेंजर ठरेल तो अशा प्रकारचा उपाय ज्याच्यामध्ये औषध नाही आहे. पण दुर्दैवाने जगाला औषधाची चटक लागली आहे. आर्सेनिक अल्बम खा आणि करोना बरा करा, आणि काय आयुर्वेदिक काय, मला काहीतरी त्यांनी मजेशीरच नाव सांगितलं. अशा प्रकारचं एक आम्ही पॅकेज देतो, म्हणले ते खा आणि करोना बरा करा. व्हॅक्सिन घ्या आणि करोना बरा करा, आणि काय स्टिरॉइड घ्या आणि करोना बरा करा, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घ्या आणि करोना बरा करा. म्हणजे लोकांना आपण बरं होण्यापेक्षा काहीतरी अंगाला तुम्ही बाहेर न द्या, माझा ताप ताबडतोब घालवा, माझा कॅन्सर या क्षणी नाहीसा करा, हीच आता चटक लागलेलं आपलं जग आहे. त्याच्याप्रमाणे करोना नाहीसं करण्याची सुद्धा चटक ही औषधांकडे वळती आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. आणि आत्ताच्या घडीला मला एकही प्रभावी औषध दिसत नाही आहे. आणि शेवटचं ड जीवनसत्व आहे, त्याच्यासंबंधी अगदी थोडक्यात सांगतो की D3 म्हणजे ड जीवनसत्व जे आहे ते औषध नाहीच आहे, कारण ते आपल्या शरीरात सूर्यप्रकाशातनं येणं अपेक्षित आहे. पण आपण सूर्यप्रकाशात या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे जाणं कमी कमी होत. मी तर डॉक्टर म्हणून जवळजवळ सूर्यप्रकाशात जातच नाही. त्यामुळं सगळ्यांचं ड जीवनसत्व कमी आहे, बायकांचं तर फारच कमी आहे. त्यामुळं ते दिल्याने आपण औषध घेत नसून फक्त कमतरता भरून काढतोय असं मी समजतो. आणि आमच्याकडे पुरेसा पुरावा आहे की ड जीवनसत्व आणि नॉन स्पेसिफिक इम्युनिटी म्हणजे नॉन स्पेसिफिक प्रतिकारशक्ती यांचं एकमेकांची कोरिलेशन आहे. करोना विरोधी नाही, जनरल इम्युनिटी. त्यामुळं ते पण दुरुस्त करावी यात काही शंका नाही माझ्या मनात. वेल्स गव्हर्नमेंट म्हणजे इंग्लंडचा एक भाग आहे वेल्स, त्यांनी सर्वांना D विटॅमिन कंपल्सरी केलं करोना आल्यावर. तर ते अगदी काही नॉनसेन्स नाही आहेत वेल्स लोक. तर थोडा विचार त्यासंबंधी सगळ्यांनी जरूर करावा. तर हे 5 प्रतिबंधात्मक उपाय मी त्या सिक्वेन्सनी सांगितलेत की सगळ्यात महत्त्वाचा सूर्यप्रकाश, खेळती हवा, व्यायाम, व्हिटॅमिन D3 आणि जलनेती. हे ज्यांना जमेल त्यांनी जरूर करावेत. कमीत कमी ह्यांनी काही नाही तर सकारात्मकता तरी तुमच्यामध्ये येईल की करोनाच आपल्याला मारतोय असं नाही, आपणही करोनाला मारतोय. आणि गर्दी करून मारण्यापेक्षा आपण थोडेसे आपण प्रयत्न करून त्याला मारूया. पुढचे जे प्रतिबंधात्मक उपाय ते लोकांना फार आवडतात, कारण ते एक्सटर्नल आहेत आणि एक्सटर्नल सगळ्यांना आवडतं, इंटरनल नको वाटतं. एक्सटर्नल मास्क सगळ्यांना आवडतो. मग मास्कमध्ये तू मयमय आहे, जे जास्त पॉवरफुल आहेत, म्हणजे त्याला मी म्हणतो रिच, पॉवरफुल आणि स्केअर्ड. ते लोक N95, N99 किंवा त्याला एक धुराडं असतं असा मास्क असे घालतात. ते जे धुराडं असलेले मास्क आहे त्यातनं फक्त आपला व्हायरस दुसऱ्याकडे जातो, पण दुसऱ्याचा आपल्याकडे येऊ शकत नाही. म्हणजे हे खरे थोर समाजसेवक. पण ते रिच आहेत, ते पॉवरफुल आहेत आणि ते घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांना हा अधिकार आपणच दिलेला आहे. त्याच्यापेक्षा जे कमी घाबरलेत ते N95 वापरतात. N95 प्रत्यक्ष करोनाच्या पेशंटची जे प्रोसिजर करत नाहीत, बाकी कोणीही वापरायची गरज नाही असं WHO ने सांगितलं आहे. स्वतः आपले पंतप्रधान N95 मास्क वापरत नाहीत.
परंतु आपले कॉर्पोरेटर वापरतात. हीच आपल्या देशाची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे की आपले पंतप्रधान साधा मास्क वापरतात, पण आपले कॉर्पोरेटर N95 वापरतात. कारण जे घाबरलेत त्यांना असं वाटतं महागातला महाग मास्क हा चांगला असणार आणि महागातला महाग हॉस्पिटल हे सुद्धा चांगलं असणार, अशी आपली मनस्थिती आहे. परंतु साधा मास्क, सामान्य लोकांसाठी कापडाचा मास्क आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सर्जिकल मास्क मी जो वापरतो तो आवश्यक आहे. जो मास्क तुम्ही वापराल तो मास्क तुमच्या इथल्या सर्वांना उपलब्ध पाहिजे. म्हणजे कर्वे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष जो मास्क वापरतात तोच मास्क कर्वे संस्थेतल्या प्रत्येक माणसाला वापरायला उपलब्ध पाहिजे. दीनानाथमध्ये मी जो मास्क वापरतो ते दीनानाथल्या प्रत्येक माणसाला उपलब्ध आहे. त्यामुळं अशा प्रकारचे फॅन्सी मास्क हे आम्ही प्रोसिजर्सना देतो. मग कुणी मला म्हटलं की मला हा का नाही, मी म्हणतो कर ना प्रोसिजर त्याची, जा त्याचं ऑपरेशन कर किंवा त्याच्या नाकापाशी जाऊन एंडोस्कोपी कर किंवा त्याचा घसा तपास आणि तुला पण N95 देतो. तर N95 हा प्रोसिजर्स करता आहे, सर्जिकल मास्क हा हेल्थकेअर वर्कर करता आहे आणि साधा मास्क हा सर्वांकरता आहे. समजा एखाद्याला वाटलं आपण हायरिस्क आहोत तर त्यांनी सर्जिकल मास्क वापरायला हरकत नाही, कारण सर्जिकल मास्कचं प्रोटेक्शन लेवल 95% आहे, N95ची पण 95% म्हणजे सेम आहे. मग दोन्हीतला फरक काय आहे तर हा थोडा लूज बसतो, आपण लावतो तेव्हा खालनं थोडा मोकळा असतो आणि N95 टाईट बसतो. तो टाईट बसल्यामुळे त्याच्यामध्ये येण्याची शक्यता अजून कमी होते. प्रोसिजर्सना ते फार इम्पॉर्टंट असतं, कारण त्यावेळी मी पेशंटच्या तोंडापाशी जवळ जात असतो, त्याला ट्यूब घालत असतो, त्याचं ऑपरेशन करत असतो. आम्ही काही धूर निर्माण करतो ज्याच्यातनं करोनाचा ब्लास्ट किंवा एरोसोल निर्माण होत असतो, म्हणून तो लागतो. पण सर्वांनी कुठला मास्क वापरायचा तर सर्जिकल किंवा कापडाचा, आपली रिस्क ओळखून. याच्या पलीकडे कशाची गरज नाही. वस्तूंना स्पर्श टाळणे आणि हाताची स्वच्छता ही मर्यादेत राहून करावी, वेड्यासारखी करू नये, कारण त्यांनी वेड लागण्यापलीकडे काही होणार नाही. आणि असे वेड लागलेले तुम्हाला चारी बाजूला दिसतील याची मला खात्री आहे. म्हणजे तर दिसेल त्याला, म्हणजे आता औषधाची गोळी दिली तर ती औषधाची गोळी निर्जंतुक करून द्या म्हणतात, म्हणजे त्याची बाहेरची फॉईल आहे ती. तर हे बंद करून एक रिझनेबल, म्हणजे आता आम्ही काय करतो, 2 पेशंटच्या मध्ये हात धुतो, कारण एका पेशंटपासून घेऊन दुसऱ्या पेशंटला डोनेशनमध्ये देऊ नये असा प्रयत्न आम्ही करतो. पण हे सोडल्यास आपला लॅपटॉप सॅनिटाईज करायचा, आपल्या लॅपटॉपची बॅग सॅनिटाईज करायची, मग बॅग सॅनिटायझर केलेलं सॅनिटायझरची बाटली सॅनिटाईज करायची. कारण व्हायरस म्हणजे तुम्हाला कळला तरच हे कळेल मी काय म्हणतोय ते. तर साबणाने हात धुवा, पण साबणांच्या कंपनीचे हात धुवू नका. हां, कारण त्याच्या कंपन्या आता लोक काढणार आहेत, साबणाचेच पैसे आता होणार आहेत. जंतुनाशकवाले तर सुटलेच आहेत, कारण सॅनिटायझर म्हणजे अल्कोहोलवाल्यांनी आता तिकडे, खरं अल्कोहोल का विकतायत मला कळलेलंच नाही. सॅनिटायझर जर विकला तर त्यांना जास्त फायदा आहे, अल्कोहोल विकायची काही गरजच नाही. अल्कोहोलच्या दुकानासमोर रांगा लागले, मी त्याला विचारलं का उभा आहे, ते म्हणले हात धुवायसाठी घेतो म्हणून. तो खोटं बोलत असं मला वाटलं, पण शक्यही आहे. अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग, त्याला थोडा अर्थ आहे, पण थोडासाच आहे. खरं अंतर किती राखायला पाहिजे तर 20 फूट जर मास्क नसेल तर 20 फूट, मास्क असेल तर 6 फूट. भारतामध्ये जर 6-6 फुटाला की 20-20 फुटाला लोक उभे केले तर अमेरिकेच्या पलीकडे जातील ते. परंतु कोरोनाचा आधार म्हणून एकाडे खुर्ची सोडून बसावं. मी थोडं मजा म्हणून विचार करा, पण खरं आहे मी सांगतो ते बरं का. तर कोरोनाचाही आदर करावा, तोही आपल्याला भेटायला आलेला विषाणू आहे. तर अंतर हे जरूर राखावं. पण भारतातल्या लोकांनी त्यानिमित्ताने अंगांगाला याची सवय कमी झाली, लिफ्टमध्ये कमी घुसले. लोकांना वाटतं ही लिफ्ट गेली तर परत आयुष्यात कधीच लिफ्ट येणार नाही, ही बस गेली की आपण परत मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशला कधीच जाऊ शकणार नाही, ही ट्रेन गेली तर आयुष्यभर पुण्या मुंबईत खितपत मारावं लागेल, असं वाटण्यामुळं आपण अंगांगाशी येतो. आणि ते येणं जर कमी झालं तर ती करोनाची देणगी म्हणून आपण जाहीर करू. करोना त्यातनं कमी होणार नाही आहे, पण करोनाची ती भारतीय समाजाला मिळालेली देणगी असं मी समजेन. आणि लोकांनी खरंच एकमेकांपासून अंतर राखणं हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, कारण त्याच्यातनं TB, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, इतर आजार नक्की कमी होतील आणि हॉस्पिटलला तुम्ही नक्की कमी एवढं मी नक्की तुम्हाला सांगू इच्छितो. करोना नाही पण इतर आजार नक्की कमी होतील. आपण इतर आजार जवळजवळ येऊन पसरवतो यासंबंधी माझ्या मनात शंका नाही आहे. आणि शेवटची गोष्ट, सगळ्यांना आवडणारी जी व्हॅक्सिन किंवा लस आहे त्याची फक्त थोडी हिस्ट्री सांगतो की डेंगीची लस अजून नाही, डेंगीसुद्धा व्हायरसच आहे.
स्वाईन फ्लूची लस अजून चांगली नाही, तोही व्हायरसच आहे. सार्स आणि मर्सची लस अजून नाही. सर्दी खोकल्याची लस अजून आजपर्यंत बाजारात आलेली नाही. HIV म्हणजे एड्स व्हायरसची लस अजून बाजारात आलेली नाही. त्यामुळं करोनाची लस बाजारात आणणे हा आपल्या आशावादाचा आत्ता तरी खेळ आहे. तो खरा असूही शकेल, कारण शास्त्र धडपड तर खूप करतं आहे. 1918 आणि 2018 मध्ये अंतर असणार हे मलाही पटतं आहे. परंतु येईल असा अतिविश्वास ठेवू नका आणि आल्या आल्या घाईघाईने लस स्वतःला टोचून घेऊ नका, कारण ती पाण्यासारखी असेल अशी मला खात्री आहे. सुरुवातीला त्या लशीने होमिओपॅथीसारखा कोणताही धोका तुम्हाला होणार नाही, आयुर्वेदासारखं त्यांनी तुमचं काहीही नुकसान होणार नाही, पण बहुतेक करून त्यांनी काही होणार नाही असंही मला वाटतं. कदाचित ती चांगलीही असेल, पण बऱ्याच ठिकाणून चांगली आहे कळल्याशिवाय चीननी चांगली आहे म्हणलं किंवा केम्ब्रिजनी चांगली आहे म्हणलं किंवा सिरमने चांगली आहे म्हणले म्हणून घाईघाईने टोचून घेऊ नका. जी चांगली गोष्ट असते ती सगळीकडे सिद्ध होते आणि जी वाईट गोष्ट आहे त्याच्यात नंतर भांडण लागतं. म्हणजे हायड्रॉक्सिन क्लोरोक्विन घ्यावं का न घ्यावं यावर आता मुख्य भांडण चालू आहे. तसं अशा अनेक गोष्टींची आत्ता भांडणं चालली आहेत की खरं काय आणि खोटं काय. आणि त्या खरं काय खोटं कायमध्ये एक असतं पॅनिक आणि दुसरं असतं ह्याचा फायदा घेणारे लोक. तर जगातल्या प्रत्येक आपत्तीला फायदा घेणारे लोक असतात. आणि आत्ता व्हॅक्सिन एवढा फायदा जगात कोणाला नाही आहे. जो कोणी व्हॅक्सिन आणेल तो मालामाल काय होईल, त्याच्या पुढच्या 1000 पिढ्या बसून संपत्ती खातील एवढे पैसे त्याच्याकडे होतील याची मला खात्री आहे. त्या 1000 पिढ्यांसाठी कमीत कमी 10 पिढ्यांची संपत्ती आधीच वसूल करावी असा त्याचा विचार आहे. आणि ती लस जोपर्यंत योग्य येत नाही आहे तोवर घाईघाईनी लशीसाठी नाव नोंदवू नका. हे खरे करोनापासून सावध असलेले मित्र आहेत माझे, कारण त्यांचं म्हणणं खाताना आपल्याला होऊ शकतो की आपण खाताना दुसऱ्याला होऊ शकतो. त्यांच्या मास्कचं खाताना आतून काय होत असेल देवच जाणे. म्हणजे करोनाची लक्षणं सगळ्यांना माहिती असणं फारच आवश्यक आहे. संस्थेतल्या माझ्या छोट्या भगिनींना तर अत्यावश्यक आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा कळलं पाहिजे की म्हणजे मी 81% जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात घ्या की हे सर्व आकडे चुकीच्या गृहीतकावर आधारित आहेत. मी आता जे काही सगळे आकडे दाखवतो त्याचा बेसिस हा करेक्ट असूच शकत नाही, हे तुम्हाला पहिलंच कळलं पाहिजे. पण जे उपलब्ध माहितीच्या आधारे, असं त्याचं नाव आहे, चांगलं नाव आहे, उपलब्ध माहितीच्या आधारे. तर 81% लोकांना तो लक्षण विरहित होतो म्हणजे झालेला कळत नाही. ते एजंट्स ऑफ करोना आहेत का नाही त्याबद्दल वाद आहे, की ते जाऊन पसरवतात का पसरवत नाहीत याबद्दल मेडिकल शास्त्र आत्ता भांडत आहे. कदाचित पसरवतात, कदाचित पसरवत नाही. ज्या अर्थी इतक्या जोरात पसरतोय त्या अर्थी पसरवत असावेत असं म्हणायला हरकत नाही. पुढचे 14% त्यांना मध्यम लक्षणं असतात. हॉस्पिटलला जावं का न जाऊ का नको जाऊ का नको जाऊ, गेलं तर लवकर परत घरी येऊ का, घरच्यांनाही थोडा प्रसाद देऊ का, असं जे म्हणतात ते सगळे मध्यम लक्षणवाले आहेत. आणि गंभीर 5% आहेत ज्याच्यामुळे सगळं जग घाबरलं आहे. कारण त्या 5%पैकी 3% लोक नक्की मरतात आणि त्यांना आत्ता कुठलंही औषध वाचवू शकत नाही आहे. आणि ते कोण मरतात याला काही नियम लागू करोनाने केलेले नाही आहेत. करोना तसा एक दुष्ट जंतू आहे की ज्यांनी काही नियम नीट ठेवले नाही आहेत. नाहीतर आपल्याला जर कळलं असतं कोण मरतात तर सोपं झालं असतं. पूर्वी काय करायचे की तो बकासूर यायचा गावामध्ये आणि तो गाडाभर अन्न आणि एका मुलाला न्यायचा ना, असं काहीतरी करायचा तो ते एक देता यायचा. लोकांना खुश होते आपले लोक त्यावेळी की हा एक दिला बाबा, चला हा गेला म्हणून आपल्यातनं. करोना तसं नाही करत, तो घरी येतो आणि कोणाला तरी एकाला घेऊन जातो, असं चाललंय. आणि त्या धोक्यामुळं सगळे घाबरलेत. तर हे 5% गंभीर हा खरा चिंतेचा विषय आहे. म्हणजे अख्खं करोनाचं लेक्चर हे 5% करताय, बाकी 82-14% नाहीच आहे. त्याची लक्षणं काय आहेत तर 65 हे आता मी तुम्हाला आकडे दाखवतो, हे दीनानाथमधले आकडे आहेत. कारण परदेशी आकडे दाखवून काही उपयोग नाही. म्हणजे हे एकच आकडे आहेत की जे मी नक्की सांगू शकतो की हे अगदी बिनचूक आहेत. बाकी कुठलाच आकडा बिनचूक आहे असं मी सांगू शकत नाही. तर हा 65% लोकांमध्ये आमच्याकडे आलेला ताप दिसून आला. तो 99 ते 102 होता. काही जणांनी सांगितलं की आम्हाला थंडी वाजून आला, सर्वांना काही थंडी वाजली नाही. आणि 102पेक्षा जास्त ताप असेल तर तो डेंगी किंवा इतर आजाराचा असेल असं आमच्या इंटेन्सिव्हिस्टचं म्हणणं आहे. कारण त्यांनी कुठल्याच पेशंटमध्ये आत्तापर्यंत आम्ही साधारण 500च्या वर पेशंट ट्रीट केलेत, त्यांनी अगदी मेलेल्या पेशंटमध्ये सुद्धा 102च्या वर ताप बघितला नाही. म्हणजे 99 ते 102 असं त्यांनी बघितलं. हे मी त्याचं तुम्हाला सांगतोय. दुसरं आहे की कोरडा खोकला आणि घसे दुखू, म्हणजे बेडकाही नाही आहे आणि शिंका पण नाही आहे आणि नाक पण गळत नाही आहे. म्हणून मला एकाने सांगितलं हा माझा आज नाक गळायला लागलं, मी खुश आहे म्हणला.
म्हणलं अरे तू का खुश आहे? म्हणलं नाक गळत आहे म्हणजे करोना नाही आहे. म्हणलं तुझा पाय मोडला तरी तुला करोना नाही आहे. पण तसं नाही आहे. तर करोनामध्ये नाकही कोरडं आहे, घसाही कोरडा आहे, पण घसेदुखी आणि कोरडा खोकला आहे. तर या दोन गोष्टी कळल्या पाहिजेत. ज्यांना कोणालाही ताप येतो त्याला मला करोना झाला का याचं उत्तर ब्रह्मदेवसुद्धा देऊ शकत नाही. अगदी RT-PCR टेस्टसुद्धा त्याचं उत्तर देऊ शकत नाही. ते मी पुढे सांगणार आहे. म्हणून ताप आला तर तो करोनाचाच असेल असंही नाही आणि करोनाचा नसेल असंही नाही. कारण आता जुलै महिना सुरू होतो आहे आणि सर्व ताप भारतामध्ये त्यांच्या उत्सवी महोत्सवासाठी हजर होत आहेत. आपल्याकडे दरवर्षी जुलैला ताप महोत्सव असतो. त्याच्यामध्ये आपल्याला डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया, स्वाईन फ्लू, साध्या सर्दी खोकला, कावासाकी, जॅपनीज एन्केफलायटिस, खूप आजार आहेत. डॉक्टरांचे मित्र आहेत का पेशंटचे मित्र आहेत हे कळण्याचं झालं आहे आता. तर हे सगळे आजार आल्यानंतर करोनाचा ताप आणि साधा ताप हे कळण्याचा कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे ताप आल्या दिवशी आपल्याला करोना झाला, आपण मेलो, तर आता मृत्यूपत्र लिहायला बसावे असं पण करू नये. आणि ताप आल्या दिवशी मला हा फालतू ताप आहे असं पण करू नये. मग ताप आलेल्या माणसाने एकच काळजी घ्यायची आहे, म्हणजे आयसोलेट करायचं आहे स्वतःला, जे जपानमध्ये 91 सालापासून मी पाहत आलेलं आहे. तर पहिलं ताप, मग कोरडा खोकला, घसेदुखी, अंग दुखणे आणि थकवा. 54% लोकांमध्ये दोन्ही मिळून अंग दुखणे आणि थकवा. मी खूप गळल्यासारखं वाटतं, मला व्यायाम करायला नको वाटतं, मला चालायला नको वाटतंय, मी गळून गेलो आहे, शक्यता आहे करोना असण्याची. 54% लोकांनी सांगितलं. फ्लूमध्ये पण थकवा असतो, पण तो एखाद दिवसात जातो. करोनाचा एवढ्या लवकर जात नाही. फ्लूच्या थकव्यापेक्षा करोनाचा थकवा, अंगदुखी जास्त आहे, थकवा थोडा जास्त आहे. दम लागणे 26% आणि ते थोडं धोक्याचं लक्षण आहे. आणि दम लागणे हे धोक्याचं लक्षण असल्यामुळं खरं मी ते लालमध्ये ठेवायला पाहिजे होतं, पण कंटाळलो मी काल स्लाईड करता करता. मराठीत स्लाईड बनवणं किती अवघड आहे तुम्हाला माहिती नाही, पण ते लालमध्ये दाखवायला पाहिजे की हे एक लक्षण आहे की जे धोक्याचं लक्षण म्हणून बघा. दम लागला तर घरी वेळ काढू नका, ताबडतोब हॉस्पिटलच्या दिशेने कूच करा. वास न येणे 8% आधीच सांगितलं, कारण पहिले आमचे लोक सगळे गरीब होते. वास न येणं म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं, ते अशा जागी राहत होते की जिथं तसाही त्यांना कसला वास येत नाही. पण आता जसे जसे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक यायला लागलेत, जे मे 15पासनं आज जून 15पर्यंत आलेत, ते आता सांगायला लागलेत की आम्हाला वास येत नाही आणि आम्हाला चव लागत नाही. हे आता मी गेल्या पेशंट्समध्ये बघायला लागलो आहे. त्यामुळे वास म्हणजे हे जे 8% दिसतंय ते आता 20% ऑलरेडी आमच्याकडे बदलायला सुरुवात झाली. जुलाब, काही जणांमध्ये पोटाच्या तक्रारी येतात, पोट खराब होणे आणि जुलाब होणे, जे आता पावसाळ्यामध्ये जवळजवळ सगळ्यांना होईल, ते करोनामध्ये पण होत आहे. तर ही लक्षणं आहेत. कुठलंच लक्षण करोनाचं आहे किंवा नाही असं कॉन्फिडेंटली म्हणू नका, पण सगळ्या लक्षणांमध्ये एक लक्षात ठेवा की आपल्यामुळे इतरांना धोका होऊ नये. आणि त्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे मास्क वापरायचा आहे आणि आयसोलेट करायचं. इतरांना जाऊन मिठ्या मारायच्या नाहीत, डबे शेअर करायचे नाहीत, मुद्दामून त्याला करोना होईल असा प्रयत्न करायचा नाही. सर्दी, शिंका, ॲलर्जी, सायनोसायटिस मी लिहिलं आहे. करोनाची चाचणी काय असते? तर करोनासाठी दुर्दैवाने अजूनही कुठली अचूक चाचणी अस्तित्वात नाही. ब्लडची चाचणी अजूनही खूपच चुकीची चालू आहे. पण ही जी नाकातनं स्वॅब घालून आपण चाचणी घेतो, त्याचे व्हॉट्सॲपवर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, चांगले चांगले व्हिडिओ जगभर फिरत आहेत. तर त्याच्यामध्ये नाकातनं स्वॅब घालतात, तो नाकाच्या मागच्या बाजूला साधारणपणे एवढ्या अंतरावर जाऊन तिथे करोनाची पहिली वस्ती होते. ती वस्ती साधारण 5व्या ते 9व्या दिवशी दिसते. म्हणजे करोनाचा स्वॅब जर तुम्हाला झाल्या दिवशी केला तर निगेटिव्ह येईल. त्या दिवशी मी जलनेती करा असं तुम्हाला मगाशी सांगितलं. पण 5व्या दिवशी मात्र मागच्या भागामध्ये करोनाची एक कॉलनी तयार होते, तिथं स्वॅब लावला तर 65% लोकांमध्ये तो पॉझिटिव्ह येतो. नेझोफॅरिंजियल स्वॅब जो आहे तो 65% लोकांमध्ये पॉझिटिव्ह येतो. त्याला फॉल्स पॉझिटिव्ह नसतो, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे आणि चुकीचा आहे असं होऊ शकत नाही. आणि तो जर चुकीचा असेल तर मग आपलं सगळंच आयुष्य चुकलेलं आहे असं समजायला हरकत नाही. पण तो चुकीचा असताच कामा नये. तो जर पॉझिटिव्ह असला आणि तो त्याच माणसाचा नीट लेबल केला असला आणि त्याच माणसाला आपल्याला रिपोर्ट सांगितलं हे बरोबर कळलं, असं सर्व गोष्टी भारतात घडल्या, तर मग ते करेक्ट आहे असं समजायचं. 35% वेळा तो चुकीचा निगेटिव्ह मात्र असतो. त्यामुळे एखादा स्वॅब निगेटिव्ह आला तर तो चुकीच्या दिवशी घेतला असेल, चुकीच्या माणसाने घेतले असेल, चुकीच्या ठिकाणून घेतला असेल आणि तो त्यावेळी करोनाची वस्ती तिथे झालेली नसेल. त्यामुळे नंतर घेतलेला स्वॅब पॉझिटिव्ह आला, अशा स्टोरीज तुम्ही पेपरातनं वाचल्या असतील. तर ते अगदीच शक्य आहे, कारण 2-3 माणसांमध्ये एकाचा स्वॅबचा रिझल्ट चुकीचा आहे. दर 3 करोना पेशंटमागे एकाचा स्वॅब रिझल्ट चुकीचा आहे. चुकीचा याचा अर्थ तो आहे त्याला करोना, पण स्वॅबमध्ये आलेला नाही. त्यामुळे स्वॅब निगेटिव्ह आल्या सत्यनारायण घालू नका.
ताबडतोब लगेच मित्रांना मिठ्या मारायला जाऊ नका. त्यामुळं अशा वेळी काय करायचं, स्वॅब निगेटिव्ह आला तरी 2-3 दिवस जीव मुठीत धरून राहायचं. त्या काळामध्ये मास्कची खबरदारी तेवढीच जोरात घ्यायची, आयसोलेशन तसंच चालू ठेवायचं. आणि त्यानंतरही 3-4 दिवस जर काही झालं नाही तर असं समजायला हरकत नाही की आपल्याला करोना नव्हता. मग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये टिपिकली ते मास्क हे एक स्वॅब घेतात. तो स्वॅब निगेटिव्ह आला की सगळं घर नाचायला लागतं किंवा ऑफिस नाचायला लागतं. तसं न नाचता त्याच्यावर तरीही लक्ष ठेवा. स्वॅबचा खर्च आहे तो 5,500 रुपये आहे. तो कुणाला तरी पडतोच. शासनाने फुकट केला तरी त्यांना 5,500 रुपये खर्च येतोच, तो कमी येत नाही. आणि तो कुणाला तरी भरावा लागतो. म्हणून वेड्यासारखं स्वॅब टेस्टिंग करायचं नाही आहे. कारण भारताच्या 130 कोटी गुणिले 5,500 गुणिले 3 केलं तर आपण आत्ताच भीक मागायला हरकत नाही सगळ्यांनी जाऊन. हे शक्य नाही आहे. त्यामुळं वेड्यासारखं स्वॅब टेस्टिंग करायचं नाही. दिल्लीमध्ये कोर्ट सांगतं आता की तुम्ही स्वॅब टेस्टिंग करा. कोर्टाला काय स्वॅब टेस्टिंगमधलं कळतं तेच आता एकदा शोधायला मला कोर्टात जायचं आहे. पण कोर्टामध्ये स्वॅब घेतल्याशिवाय जाता येत नाही असं मला सांगितलं त्याने. तर स्वॅब टेस्टिंग हे सिम्प्टोमॅटिक माणसाचं, म्हणजे ज्याला तक्रार आहे त्याचं केलं पाहिजे. सर्वांचं स्वॅब टेस्टिंग करणं इंग्लंडमध्ये करत नाहीत, अमेरिकेमध्ये करत नाहीत. माझ्या एका मित्राला इंग्लंडमध्ये NHSमध्ये काम करत होता. त्याला करोना सदृश लक्षणं आली आणि तो करोना पेशंट ट्रीटच करत होता. तर त्याने त्याला सांगितलं सुट्टी घे. मग सुट्टी घेतल्यानंतर त्याला ताप यायला लागला. मग त्यांनी त्याला सांगितलं अजून सुट्टी घे. मग त्याला त्याच्यानंतर थोडासा खोकला यायला लागला. मग त्याने त्याला सांगितलं सुट्टी वाढव. मग त्यांनी त्यांना सांगितलं की मला थोडासा दम लागतोय. मग त्यांनी त्याला घरी पल्स ऑक्सिमीटर पाठवून दिला. हे माझ्याच मित्राचं सांगतोय मी तुम्हाला. हे सगळं सही आहे. आणि मग तो त्याच्यानंतर बरा झाला आणि परत NHSमध्ये ड्युटीवर रुजू झाला. त्यामुळे स्वॅब टेस्टिंग हे इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बरीच लक्षणं असताना सुद्धा करत नाहीत. ते गृहीतच धरतात की हा NHSमध्ये काम करणारा पॉझिटिव्हच आहे. तर स्वॅब करण्याचा काहीतरी उद्देश असतो. काय उद्देश आहे स्वॅब करण्याचा, तर त्याच्या पुढचं सगळं माहिती पाहिजे. जेव्हा मी स्वॅब करतो एखाद्या माणसाचा, तेव्हा त्या स्वॅबच्या नंतर काय हे पूर्ण गणित जो लिहितो की जर हो तर काय काय करणार ते सगळं गणित लिहून मग स्वॅब करायचं आहे. ते गणित न लिहिता स्वॅब करायचा आणि मग बोंबलत बसायचं. म्हणजे एक आपला विमानाचा पायलट इथनं विमान घेऊन बेलारूसला गेला. अख्खं विमान घेऊन तो बेलारूसला गेला. तिथून ते रशियाला जाणार होतं, मॉस्कोला. बेलारूसला उतरल्यावर त्याला कळलं की त्याचा जो कॉल स्वॅब गेला होता दिल्लीमध्ये तो पॉझिटिव्ह आहे. तिथनं त्याने ते विमान तसंच फिरवलं उलटं आणि ते दिल्लीला आणून उतरवलं. इतके आपले लोक फॅन्टॅस्टिक आहेत. म्हणजे नॉलेज इतकं आपलं डीप आहे की तो त्याला स्वॅब काल केला आहे तरी तो विमानाने आज गेला. ज्या क्षणी त्याला कळलं आपला त्याचा जीव कासावी झाला पॉझिटिव्ह आहे म्हणल्यानंतर, तो ताबडतोब उलटा फिरला आणि त्याने दिल्लीला विमान उतरवलं आणून त्यांनी. तर हे स्वॅब टेस्टिंगच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की स्वॅब आला तर मी काय करणार आहे. डॉक्टरने समजा तुम्हाला सांगितलं तर डॉक्टरांना विचारायचं की डॉक्टर करणार काय तुम्ही स्वॅब आला तर. उदाहरणार्थ ते म्हणले डिलिव्हरीच्या सगळ्या पेशंटचा 5 दिवस आधी स्वॅब करा. तर त्यांना म्हणायचं की डॉक्टर आणि नर्सचा स्वॅब का नाही करायचा, का फक्त आईचा स्वॅब करायचा. मग ती समजा आई पॉझिटिव्ह आहे, मुलाला तर करोना होत नाही, मग त्या मुलाला ज्या दाईच्या किंवा काकूच्या किंवा आजीच्या ताब्यात द्यायचं, तिचा स्वॅब करायचा का नाही करायचा. म्हणून वेड्यासारखे स्वॅब करायचे नाहीत. स्वॅब केला तर त्याचं काय हे उत्तर आधी लिहिलेलं पाहिजे की मी जर स्वॅब केला आणि ती बाई डिलिव्हरीला पॉझिटिव्ह असली तर मी काय करणार आहे. म्हणून आम्ही आता काय सांगतोय आणि ते तुम्हाला थोड्या दिवसांनी पटेल मी काय सांगतोय ते, युनिव्हर्सल कोविड प्रिकॉशन, की आलेला प्रत्येक पेशंट हा करोनाचा आहे असं समजायचं. आलेली प्रत्येक डिलिव्हरीची बाई ही करोनाची असं समजायचं. आलेलं प्रत्येक ऑपरेशनचा पेशंट हा करोनाचा आहे असं समजायचं. आणि जी काळजी घेऊ आपण, एक करोनामय शत्रूशी काळजी घेतो ती तेवढी काळजी घ्यायची. आणि ती काळजी मेन काय आहे, चेहऱ्याचं प्रोटेक्शन. स्पेससूट घालणं नाहीच आहे काळजी, सगळं प्रोटेक्शन आहे चेहऱ्याचं. करोनाचा धोका सगळ्यांना कळलाच पाहिजे आणि तो धोका हा फक्त दम लागण्यामध्ये आहे. जे कोणी मेलेत आत्तापर्यंत त्या सगळ्यांचं मृत्यूचं दार मुख्यतः फुफ्फुस हेच आहे. करोना हा मेनली 2 ठिकाणी जाऊन चिकटतो, फुफ्फुस आणि किडनी. आणि या 2 ठिकाणी गेल्यानंतर बहुसंख्य माणसांचे मृत्यू उद्भवतात. तो फुफ्फुसात सगळ्यांच्याच चिकटतो कमी अधिक प्रमाणात. आणि तिथे जे रिसेप्टर्स असतात त्यांना चिकटल्यामुळं माणसाची ऑक्सिजन ड्रॉ करण्याची क्षमता कमी होते. आणि त्या पल्स ऑक्सिमेट्रीमध्ये रूम एअर म्हणजे आता आपण श्वास घेतोय तसा 94% किंवा जर खाली दिसला तर करोनाचा धोका समजायचा, जो बाकी कुठल्या आजारात सहजासहजी होत नाही. याच्यामध्ये अपवाद आहेत की जे COPD म्हणजे फुफ्फुसाचे ऑलरेडी जुने पेशंट आहेत, हार्ट फेल्युअरचे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी नाही आहे.
हे नॉर्मल हेल्दी माणसाकरता जर 94% आणि कमी असेल तर करोनाचा धोका समजावा. अजून जर शंका वाटली तर 3 मिनिट चालायचं आहे, पळायचं नाही, चालायचं. रिजनेबल स्पीडनी 3 मिनटं चालायचं आणि परत पल्स ऑक्सिमेट्री करायची. त्यावेळी जर ती 94% असेल तर निश्चित रुग्णालयात जायची गरज नाही, तुम्हाला करोना असला तरी. मी आता कायद्याचं बोलत नाही, मी मेडिकल बोलतो आहे, वैद्यकीय सल्ला, की कुणी जायचं हॉस्पिटलला तर ज्यांचं सॅच्युरेशन धोक्यात आहे त्यांनी हॉस्पिटलला जायलाच पाहिजे. इतर आजार असलेले जे लोक आहेत, डायबिटीस, रक्तदाब, स्थूलता, हृदयाचे आजार, त्यांनी पण जायला पाहिजे. कारण त्यांना जर करोना आहे आणि अजून पल्स ऑक्सिमीटर पडलेला नाही आहे तरी पण धोका आहे त्यांना, आणि त्यांनी वैद्यकीय सल्ला निश्चितच घेतला पाहिजे. त्यांना ॲडमिट करतील का नाही माहीत नाही, पण सल्ला न घेता घरी आपल्या अंगावर काढायचं नाही आहे. आणि 65 वर्षाच्या वृद्ध लोकांनी, म्हणजे कोणाला 70ला वृद्ध वाटतं, कोणाला 80ला, बाबासाहेब पुरंदरेंत ते 96ला पण वृद्ध वाटत नाही स्वतःला. आता यावर्षी 97 पूर्ण होतील आणि बाबासाहेबांना स्वॉप सांगितलं तर ते निश्चित करणार नाही अशी मला खात्री आहे. म्हणून ज्याला कोणाला वाटतं आपण वृद्ध आहोत आणि धोक्यात आहोत त्यांनी हॉस्पिटलचा सल्ला जरूर घ्यावा. करोनाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयसोलेशन आहे, की इतरांना करोना न पसरवणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. क्रोसिन घ्यायची आहे ताप आला तर, कारण 99 ते 102च ताप आहे. क्रोसिन सोडून फारशी बाकीची औषधं वापरायची नाही आहेत. पण कॉम्बिफ्लाम चालतं का तर चालतं. इटालियन लोकांनी उठवलं होतं की ब्रुफेन अजिबात घेऊ नका, तसं काही नाही आहे, कॉम्बिफ्लाम घेतलेलं चालेल. तसेच हार्टची काही औषधं एस इनिबिटर्स म्हणून आम्ही अँटी हायपरटेन्सिव्ह द्यायची होती, चालतात का तर चालतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कोरोनामध्ये कुठलंही औषध निषिद्ध नाही आहे, परंतु चांगलं औषध क्रोसिन आणि भरपूर पाणी पिणे हे चांगलं औषध आहे. पल्स ऑक्सिमेट्री करावी. रुग्णालयात भरती व्हायची कारणं मी सांगितली. औषधांची नावं माहिती असावीत, म्हणजे आपण व्हॉट्सॲपचे प्रोफेसर आहोत असं वाटतं म्हणून नावं फक्त वाचून दाखवतो. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सगळ्यांना माहिती आहे, माझ्या मते बहुतेक चुकीचं आहे, करोनामध्ये द्यायला नाही पाहिजे, पण देत आहेत. हळूहळू ते सिद्ध होईल की करोनात देऊ नये म्हणून, पण जोपर्यंत असं सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण देतो आहे. स्टिरॉइड्स आहेत, काही विशिष्ट लोकांमध्ये योग्य वेळी स्टिरॉइड वापरली असता करोनात फायदा होतो. त्यानंतर हे टोसिलिझुमॅब म्हणून एक भारी औषध आहे की जे शरीराची सायटोकाईन स्टॉर्म म्हणजे प्रतिकारशक्ती चुकीची चाललेली थांबवतं, तर ते औषधसुद्धा फायदे देतं योग्य वेळी. रेमडेसिवीर औषधाबद्दल तुम्ही वाचत असाल व्हॉट्सॲपवर किंवा पेपरमध्ये. ज्या औषधाचा फायदा अगदी थोडासा आहे, परंतु ते विक्रीच्या घाईला गिलियाड नावाची कंपनी लागलेली आहे, ते घाईघाईने विकतील आणि पुढे सिद्ध होईल की याचा फायदा अगदी मिळमिळीत आहे म्हणून. आणि प्लाझ्मा, तर प्लाझ्मा देणं ही मुळातच चुकीची गोष्ट आहे असं माझं मत आहे. कारण प्लाझ्मा जो आपण देतो बऱ्या झालेल्या रुग्णातनं, त्याला बी सेल इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हणतात, आणि व्हायरल आजारांमध्ये ह्युमोरल इम्युनिटी फारशी काम करत नाही. त्याला सेल्युलर इम्युनिटी किंवा टी सेल इम्युनिटी लागते, म्हणून वॅक्सिन लागतं. वॅक्सिन जर चांगलं असेल, जसं पोलिओचं वॅक्सिन आहे, तर ते पोलिओचं वॅक्सिन टी सेल इम्युनिटी निर्माण करतं. BCGचं वॅक्सिन आहे, तर ही सगळी इम्युनिटी टी सेल निर्माण करतं, ती तुम्हाला प्रोटेक्शन देते. ह्युमरल इम्युनिटी देत नाही. पण प्लाझ्मा फॅशनेबल आहे, प्लाझ्मा फार टिकेल असं मला वाटत नाही आहे, पण नाव माहिती असलेलं चांगलं आहे. ऑक्सिजन थेरपी फार महत्त्वाची आहे, कारण जेव्हा शरीरामध्ये रिसेप्टर्स ब्लॉक केले तेव्हा ऑक्सिजनच तुमचा काही काळ जीव वाचवू शकतं. त्यामुळे आत्ता आमची पॉलिसी अशी आहे की व्हेंटिलेटर उशिरात उशिरा लावायचा आणि जास्तीत जास्त हाय फ्लो नेझल ऑक्सिजन, म्हणजे व्हेंटिलेटर न लावता जेवढा काळ काढता येईल तेवढे करोनाचे जास्त रुग्ण वाचतात असं सगळ्या जगाचं एकमत झालं आहे. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, भारत सगळीकडे एकमत आहे. कुणाच्याही मनात त्याच्याबद्दल शंका नाही आहे. आजार हा आपल्या शरीरातनं डे 1ला जर आला तर 14व्या दिवशी निघून जातो. असं फार रेअर आहे की माणूस मरस्तोपर्यंत त्याच्यामध्ये राहिला. बरेचसे आमचे करोनाचे पेशंट जे मेलेसुद्धा, त्यांच्यातनं करोना व्हायरस निघून गेला, पण त्या कॉम्प्लिकेशनने पुढं ते गेले. पण तो व्हायरस त्याची सायकल संपवून पुढचा होस्ट शोधायला निघून जातो. कारण त्याला एका माणसामध्ये होस्टमध्ये जर तो थांबला तर त्याचा एबोलाच होईल. तर हा एबोला नाही आहे, तो त्या माणसाला सोडतो पुढच्याकडे जातो, त्याला सोडतो पुढच्याकडे जातो, अशी त्याची लाईफ सायकलच आहे. मग परत कामावर कधी रुजू व्हायचं करोना झालेल्याने, तर तो एसिम्प्टोमॅटिक म्हणजे त्याचा ताप गेला, खोकला गेला, थकवा गेला, त्यानंतर 7 दिवसांनी तो निश्चित जॉईन होऊ शकतो. म्हणजे त्याच्या अंगातला 100% व्हायरस नाही गेलेला, पण दुसऱ्याला तो पसरवू शकत नाही. हा नियम कळला सगळ्यांना की एसिम्प्टोमॅटिक झाल्यापासून 7 दिवसांनी तो आपल्या कामावर जाऊ शकतो, तो इतरांना धोका नाही आहे. आणि या सगळ्याच्यात महत्त्वाची म्हणजे आजारी माणसांनी कोणत्याही परिस्थितीत कामावर आलं नाही पाहिजे. आणि ते सर्व मुलींना, शाळा कॉलेजमधल्या सर्व शिक्षकांना अत्यंत कळलं पाहिजे की आजारी माणूस जर आला तर त्याला करोना दूत म्हणून त्याच्या अंगावर पाठीच लावायला हरकत नाही.
नंतरची काही काळजी आहे म्हणजे करोना संपलं म्हणून नाचू नका, कारण करोना रिलॅप्स होतो का नाही यासंबंधी वाद आहे. काही लोक धारावीमध्ये मेलेले सापडले, सायनमधनं डिस्चार्ज झाले आणि 4 दिवसांनी मेलेले सापडले. आम्ही अजून असं एकही रुग्ण पाहिलेलं नाही आहे, परंतु आमचे डोळे असं शोधण्यासाठी आज पण उघडे आहेत. म्हणून करोना संपला तरी थोडे दिवस अधिक काळजी घ्या. ताबडतोब परत कामाला जाऊ नका. ताबडतोब परत लगेच करोना काय किरकोळ गोष्ट आहे, मी आता बघा कसं सगळ्यांची सुट्टी करतो, आणि असा पण एक फॉल्स कॉन्फिडन्स आहे की एकदा होऊन गेला की परत होणार नाही. असा पण फॉल्स कॉन्फिडन्स ठेवू नका. या विषाणूबद्दल पूर्ण माहिती अजून आपल्याकडे नाही आहे. आयुर्वेद होमिओपॅथी ज्यांना आवडतं त्यांनी घ्यावी, पण त्याचा उगाच प्रचार करू नका. करोनाचा जसा लोक प्रसार करतायत तसा आयुर्वेद होमिओपॅथीचा पण उगाचच प्रसार होतोय उगाचच्या उगाच. तर ज्यांना असं वाटतं की आयुर्वेदाने फायदा होईल त्यांनी तो सिद्ध करा. सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ द्या. घाईघाईनी सगळीकडे काढे वाटत फिरू नका. तसंच घाईघाईनी सगळीकडे अल्बम वाटत पण फिरू नका. अल्बम म्हणजे आर्सेनिक अल्बम वाटत फिरू नका. तर थोडं त्याचं कुठेतरी एक आमच्याकडे जे पेशंट आम्ही डिस्चार्ज केले त्यातले 25% लोक आर्सेनिक अल्बम घेत होते. मी आता तुम्हाला हा खरा आकडा सांगतोय की आमच्याकडचे 25% लोक डिस्चार्ज झालेले आर्सेनिक अल्बम घेत होते. मी होमिओपॅथला फोन केला तर तो म्हणला अल्बममुळेच डिस्चार्ज झाले. मग मी म्हणले काही मेलेले पण अल्बम घेत होते. तो म्हणला अल्बममुळे कमी मेले. तर आता काय मी पुढे बोलू शकत नाही ह्याच्यापेक्षा. शिक्षण संस्थेने काय करायला पाहिजे, मी आता अगदी शेवटाकडे येतोय. आपण तुम्ही किंवा मी बेशुद्ध पडायच्या आत आपल्याला थांबायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की एका वेळी सर्व विद्यार्थ्यांनी न आणता करोनाचा थोडे दिवस आदर राखा. त्यामुळे 1/3 किंवा 1 निम्म्या विद्यार्थ्यांनी घेऊन एकाडेक सोडून बसल्या तर कदाचित सगळ्यांनाच आपण चांगल्या देशात बसल्यासारखं वाटेल. आपण गर्दी करून जे बसतो ते कमी करणं हे तसंही करोनाशिवाय गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे गर्दी थोडी कमी करावी, अगदी बरोबर आहे. अंतर थोडं अधिक राखावं, अगदी बरोबर आहे. मास्क वापरणं आवश्यक आहे, कारण मास्क तुमचा एरोसोल वाचवेल आणि कदाचित जीव वाचवेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची प्रिकॉशन माझ्या मतेही मास्कच आहे. हात धुणं स्वच्छता म्हणून करावं आणि दुसऱ्या कोणाच्याही भीतीची थट्टा करू नये. माझ्या सोसायटीमध्ये त्यांनी दारं बंद केली तरी मी मनावर कंट्रोल राखून त्यांची थट्टा केली नाही. त्यांनी आमच्याकडे 2 महिने कुठलीही मोलकरणी येऊन दिली नाही. आता तुफान मोलकरणी सगळ्यांच्या घरात येत आहेत तरी मी त्यांची थट्टा करत नाही. मी त्यांना एकदा ग्रुपवर टाकून पाहिलं की अहो आपल्यामुळं मोलकरणीला जास्त धोका आहे. मग ते म्हणले त्यामुळंच आम्ही त्यांना येऊन देत नाही, कारण त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी आहे. परंतु ज्या क्षणी 2 महिने झाले आणि ते कंटाळले, आता अजिबात काळजी न करता भरपूर मोलकरणी सगळ्यांच्याकडे कामाला येतात. त्यामुळं कोणाच्याही भीतीची थट्टा करू नका, कारण ते आपल्याला मारतात भीतीची थट्टा केली तर. हे कायम लक्षात ठेवा. कर्वे संस्थेने ज्या 3 गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये एक सिम्युलेशन म्हणजे करोनापासून बचाव करण्यासाठी क्लासरूम कशी असली पाहिजे, डबे कसे खाल्ले पाहिजेत, बसलं कसं पाहिजे आणि मास्क कसे वापरले पाहिजेत याचा एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार करून तो प्रत्यक्ष त्या मुलींना करायला लावायचा, शिक्षिकांना करायला लावायचा, असं आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना केलं. सिम्युलेशन आणि प्रशिक्षण दिल्यामुळं सर्वांची समानता येते. सगळे एकच मास्क वापरतात, एकाच पद्धतीने वापरतात, वेड्यासारखा वेगळे काढत नाहीत, उगाचच जाऊन हँडशेक करत नाहीत, मिठ्या मारत नाहीत, कारण हे सगळं सिम्युलेशन केलेलं असतं. तर हे जर केलं तर तुम्हाला फायदा होईल आणि शिस्त आणि प्रोटोकॉल दिसला तर 2 देशांसारखा आपल्याला फायदा होऊ शकेल. ते 2 देश आहेत जर्मनी आणि जपान. की या 2 देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, करोनाचा मृत्यूदर कमी आहे, हे अत्यंत खरे बोलणारे देश आहेत. पण या 2 देशांमध्ये जबरदस्त शिस्त आहे. तर करोनावर खरे मात करणारे देश हे न्यूझीलंड, आईसलंड आणि फिनलंड नाही आहेत, कारण ते लपून बसलेत. न्यूझीलंडला करोना नाही आहे. अरे तो आयलंड आहे, तिथं कोणी जातच नाही तसंही सुट्टी सोडून. तिथे कशाला करोना जाईल? पहिले 1400 गेले त्यांनी बाजूला काढलं, 14 दिवस लॉकडाऊन केला, आयलंडवर कोणी आलंच नाही. आता संपला विषय. पुन्हा जेव्हा ते बाहेर पडतील तेव्हा परत करोना सुरू होणार आहे. पुन्हा त्यांच्याकडे कोणी खेळायला जाईल तेव्हा परत करोना सुरू होणार आहे. पण 2 देश आहेत जे सगळ्यात चांगले आहेत असं मला वाटतं, जर्मनी आणि जपान, कारण ते सगळ्यात शिस्तबद्ध देश आहेत. त्यांनीच वर्ल्ड वॉर सुरू केलं ही गोष्ट वेगळी आहे, पण ते 2 शिस्तबद्ध देश आहेत आणि ते त्यांच्यासारखं जर आपण झालो तर आपल्याकडं करोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूदर कमी राहील असं मला वाटतं. म्हणून करोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिकण्यासारखी काय गोष्ट आहे तर शिस्त आहे. अतिसावध लोक कोण आहेत तर जे लोक लपून बसलेत ते अतिसावध आहेत. बेसावध लोक कोण आहेत की ब्राझीलमध्ये किंवा इटलीमध्ये बेसावध होते. ते ब्राझीलचा पंतप्रधान म्हणला चला रे सगळेजण रस्त्यांनी रॅली काढू, कारण काय आहे करोनाला घाबरायचं काही कारण नाही.
ते बेसावध आहेत. सावध लोक फक्त त्याच्यामध्ये टिकून राहतील आणि सावध व शिस्तबद्ध लोकांसाठी करोनातनं पलीकडे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त 14 दिवसाचं अंतर आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. 0 to मृत्यू फक्त 14 दिवस आहे. करोना फार दिवस रखडवत ठेवत नाही, ही त्याची कृपा आहे. करोनाचा कुठलाच पेशंट गेले 2 महिने व्हेंटिलेटरवर नाही आहे. करोनाचा पेशंट सर्वसाधारणपणे 1-2 दिवसात मरतो आणि फार तब्येतीन चांगला असेल तर 12-14 दिवसात मरतो. त्यामुळं करोना तसा माणसासाठी दयाळू प्रकारचा जंतू आहे. तो माणसाला पटकन घेऊन जातो. त्याने घेऊन जायचं नाही तर आपल्याला या सगळ्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत. धन्यवाद. काही शंका असतील तर मी घेईन आणि आपण ब्रेकअप करूया. आणि मी थोडं जास्तही बोललो असेन, पण मला असं वाटतं की त्याशिवाय माणूस जागा होत नाही. मी म्हणतोय त्याच्या मागे थोडंसं कठोर काही गोष्टी असतील, थोड्याशा अतिरेकी काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला कळाव्या तेवढाच त्याचा हेतू आहे. क्वेश्चन आन्सर नाही आहेत. ते म्हणतात यूट्यूब लाईव्ह आहे. यूट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे क्वेश्चन्स त्याच्यावर येतील आणि मी त्याची उत्तरं कालांतराने पाठवीन. त्यामुळं फार धक्का कोणाला बसला असेल तर त्यांनी हे लेक्चर विसरून जा. धन्यवाद. तू बाटलीला हात लावतोय त्यामुळे